नमस्कार मंडळी, माझं नाव प्रतीक लवंदे आणि आपल्या सर्वांचं मी आजच्या या सेशनमध्ये स्वागत करतो. तर मंडळी, तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की आजचा टॉपिक जो आहे तो स्टॉक ऑप्शन ट्रेडिंग आहे. आपल्याकडे यूट्यूबवरून देखील मंडळी जॉईन झालेली आहे आणि काही मंडळी आपल्याकडे गुगल मीटवरून देखील जॉईन झालेली आहे मंडळी. ओके, आणि हा विषय देखील तुम्हीच सांगितलेला आहे आणि तुमच्या मताप्रमाणेच आपण हा विषय आज घेत आहोत. ओके, स्टॉक ऑप्शन ट्रेडिंगला आज सर्वात जास्त मतं पडली होती. तुम्ही बघू शकता, इथे आपण पोल घेतला होता आणि या पोलमध्ये तुम्ही सर्वात जास्त मतं ही स्टॉक ऑप्शन ट्रेडिंगला दिलेली आहेत आणि हे सगळे टॉपिक्स जे आहेत हे देखील तुम्हीच केलेले मला पाठवलेले आहेत. ओके, की सर आम्हाला स्टॉक ऑप्शन सेलिंगवर पाहिजे, ऑप्शन स्टॉक ऑप्शन ट्रेडिंग कशी करतात ह्याच्यावर सेशन वगैरे पाहिजे, तर तुम्हीच हे पाठवतात. ओके, आणि ह्याच्यात 106 मतं आलेली आहेत. तर आता तेच आपण तोच टॉपिक जो आहे तो कंटिन्यू करणार आहोत आणि करत आहोत. ओके, चलो. तर आपण सेशन चालू करणार आहोत. सेशनमध्ये सर्व गोष्टी बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत स्टॉक ऑप्शन ट्रेडिंगवर बघणार आहोत आणि सोबतच तुम्हाला एक स्ट्रॅटेजी देखील सांगणार आहे मी. स्ट्रॅटेजी म्हणा किंवा काही म्हणा, स्ट्रॅटेजी नावाच्या शब्दावर माझा तसा विश्वास नाहीये. ठीक आहे, सेटअप म्हणा, स्ट्रॅटेजी म्हणा, किंवा असं काही झालं तर असे आपल्याला ट्रेड्स वगैरे भेटू शकतात. एक तुम्ही तसं म्हणू शकता. ठीक आहे, कारण बाजारामध्ये ना सध्या आमची स्ट्रॅटेजी एवढी सक्सेसफुल तेवढी सक्सेसफुल यो त्यो चालू आहे. तर माझं असं काही म्हणणं नाही की माझी स्ट्रॅटेजी एवढीच भारी तेवढीच भारी, पण माझं एक ऑब्झर्वेशन आहे आणि मी स्टॉक ऑप्शन ट्रेडिंग करतो, त्याचं मी तुम्हाला बेसिक पासून सांगणार आहे सर्व गोष्टी. राईट, तर बघा, लक्षात द्या. आता स्टॉक ऑप्शन ट्रेडिंग म्हणजे काय, पहिले ते आपण समजून घेऊया. स्टॉक ऑप्शन ट्रेडिंग म्हणजे काय? आपण पाहिलं की निफ्टीमध्ये ट्रेडिंग चालते सर, बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग चालते सर, फिन निफ्टीमध्ये पण ट्रेडिंग चालते. ठीक आहे, आणि त्याला पण आपण ऑप्शन ट्रेडिंग म्हणतो. मग हे स्टॉक ऑप्शन ट्रेडिंग काय भानगड आहे सर? मग हे स्टॉक ऑप्शन ट्रेडिंग काय भानगड आहे तर समजून घ्या मंडळी. स्टॉक ऑप्शन ट्रेडिंग हे वेगळं काही नाहीये. बघा, स्टॉक ऑप्शन ट्रेडिंग म्हणजे काय असतं, जसं की आपण पाहतो की आपल्या निफ्टीमध्ये फ्युचर आणि ऑप्शन आहे. फ्युचरचे कॉन्ट्रॅक्ट असतात किंवा ऑप्शनचे कॉन्ट्रॅक्ट असतात. ओके, तसं त्याचप्रमाणे आपल्या स्टॉकमध्ये देखील दोन प्रकारचे कॉन्ट्रॅक्ट्स आपल्याला बघायला भेटतात. एक फ्युचरचा कॉन्ट्रॅक्ट आहे आणि दुसरा ऑप्शनचा कॉन्ट्रॅक्ट आहे. ओके, आणि हे सर्व स्टॉक्सला असतात का? नाही. काही ठराविक स्टॉक आहेत, त्याच ठराविक स्टॉक्ससाठी हे व्हॅलिड आहे. ओके, आणि त्याच स्टॉक्सला आपण काय म्हणतो? एफ अँड ओ स्टॉक म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो? एफ अँड ओ स्टॉक म्हणतो. मग प्रश्न पडतो की सर, हे एफ अँड ओ स्टॉक म्हणजे कसे कॅटेगराईज केले जातात किंवा त्यांचं काही बेसिस आहे का? हो, आहे. हे सर्व स्टॉक प्रामुख्याने लार्ज कॅप असतात. त्यांच्यामध्ये एक क्रायटेरिया असा असतो की व्हॉल्यूम त्या स्टॉकच्या ट्रेडिंगमध्ये चांगलं यायला पाहिजे, तरच तुम्ही त्या स्टॉकचं जे आहे ऑप्शन तुम्ही काढू शकता. म्हणजे जे आपल्या सेबी आहे, तर त्या सेबीने सांगितलेलं आहे की तुमचा तो कंपनी लार्ज कॅप पाहिजे आणि तुमच्या त्या स्टॉकमध्ये व्हॉल्यूम पाहिजे. नाहीतर बरेच स्टॉक असे आहेत, तुम्ही पाहिले असताल की दिवसभरामध्ये काहीतरी 5-10 रुपयाची मुवमेंट देतात, पण त्यांच्यामध्ये कंटिन्युएशन मध्ये कॅन्डल्स आपल्याला बघायला भेटत नाहीत. एक कॅन्डल इथं, दुसरी कॅन्डल इथं, तिसरी कॅन्डल अचानक इथं, म्हणजे त्याचा काही ताळमेळच नसतो. ओके, तर लार्ज कॅप आणि व्हॉल्यूम हे त्याचे काय आहेत? प्रामुख्याने दोन बेसिस आहेत. म्हणजे तुम्ही म्हणू शकता की ह्या दोन बेसिकवर तुमचं जे स्टॉक ऑप्शन आहे ते ठरवलं जातं की बाबा ह्या अमुक अमुक स्टॉकला एफ अँड ओ मध्ये कन्व्हर्ट करायचं आहे की नाही. मग प्रश्न पडतो की सर, आता हे जे एफ अँड ओ वाले स्टॉक आहेत ह्याच्यामध्ये बेनिफिट काय काय असतो? एफ अँड ओ वाले स्टॉक आहेत हे वेगळे कसे असतात किंवा यांना काय ऍडव्हान्टेज भेटतं का? तर डेफिनेटली भेटतं. युजली आपण बघा, तुम्हाला माहिती असेल की एक लिमिट असते प्रत्येक स्टॉकची वाढण्याची किंवा पडण्याची, एक लिमिट असते. त्याला आपण काय म्हणतो? सर्किट म्हणतो. आता सर्किट म्हणजे काय? तर एक XYZ स्टॉक आहे, तो XYZ स्टॉक आजच्या दिवसात एवढा वाढू शकतो किंवा एवढा पडू शकतो. ओके, आणि हाच डिफरन्स आपल्याला क्रिप्टो मार्केट पासून किंवा जे बाकीचे जे मार्केट आहे त्याच्यापासून वेगळं करतो स्टॉक मार्केटला. राईट, आपल्याकडे काय आहे? लिमिट आहे. आपल्याकडे काय आहे? एक रेंज आहे की बॉस एवढंच वर किंवा एवढंच खाली. बाकी तुम्ही क्रिप्टोमध्ये बघा, त्याला काहीही रेंज नाही. तो एकेका दिवशी 100%, 200% रिटर्न्स देऊ शकतो आणि त्याच उलट तो एखाद्या दिवशी 90-99% तो काय करू शकतो? फॉल करू शकतो. राईट, ओके. तर बघा, आपल्याकडे बेसिकली दोन प्रकारचे सर्किट असतात. एक असतो तुमचा अप्पर सर्किट आणि दुसरा असतो तुमचा लोअर सर्किट. एक असतो अप्पर सर्किट, दुसरा असतो तुमचा लोअर सर्किट. आता अप्पर सर्किट म्हणजे काय? तर
जो स्टॉक एफ अँड ओ मध्ये नाही, जो स्टॉक एफ अँड ओ मध्ये नाही त्याचं सांगतो मी तुम्हाला पहिले, राईट. जो स्टॉक एफ अँड ओ मध्ये नाही त्याची अप्पर सर्किट लिमिट ही 5% असते. किती टक्क्याची असते? 5%. आणि लोअर सर्किट लिमिट किती टक्क्याची असते? 5% असते. 5 ते 10% व्हॅरी करू शकतं. ओके, काही काही केसेसमध्ये 10% पण त्याला सूट दिलेली आहे. ओके, तर प्रश्न पडतो की सर 5 ते 10% सर्किट म्हणजे काय? 5 ते 10% सर्किट म्हणजे काय? लक्षात घ्या मंडळी, लक्षात घ्या की आपला जर 100 रुपयाला स्टॉक ओपन झाला, आपला जर स्टॉक 100 रुपयाला ओपन झाला, तर तो वरी कितीपर्यंत जाऊ शकतो? 5 ते 10%पर्यंत. आपण 5%ची लिमिट धरून चालू. तो वरी किती जाऊ शकतो? 105 पर्यंत. आणि लोअर सर्किट किती आहे त्याचं? 5%चं. म्हणजे खाली तो किती पडू शकतो? 5%. म्हणजे तो 95ला येऊ शकतो. म्हणजे त्याची रेंज काय झाली? आज तो कितीमध्ये खेळू शकतो? आज तो खेळू शकतो 95 ते 105 मध्येच खेळू शकतो. आणि हे प्रत्येक स्टॉकला व्हॅलिड आहे. आणि हे प्रत्येक स्टॉकला व्हॅलिड आहे. 100 पासून 105 पर्यंत आणि 100 पासून 95 पर्यंत. ओके, हे व्हॅरी होऊ शकतं. जर पर्सेंटेज व्हॅरी झालं तर हा जो आकडा आहे हा पण व्हॅरी होऊ शकतो. आता बघा, पण आता तुम्हाला सांगितलं की 2 प्रकारचे सर्किट असतात. एक अप्पर सर्किट म्हणजे किती वाढू शकतो किंवा लोअर सर्किट किती पडू शकतो. ओके, हे आपण पाहिलं. आता जो स्टॉक एफ अँड ओ मध्ये आहे, जो स्टॉक एफ अँड ओ मध्ये आहे किंवा एफ अँड ओ स्टॉक आपण ज्याला म्हणतो, ओके ओके, ज्याच्यामध्ये आपल्याला स्टॉक ऑप्शन करायचं आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला स्टॉक ऑप्शन करायचं आहे. ओके, त्याचं जर आपण पाहायला गेलं, त्याच्यात जर आपण पाहायला गेलं मंडळी, तर तुम्ही बघू शकता की त्याची जी लिमिट आहे ती 5 ते 10% नाहीये. तिची लिमिट 5 ते 10% नाहीये. त्याची लिमिट मिनिमम 20 ते 30% आहे. मिनिमम 20 ते 30% आहे. ओके, आता हे कसं सर? हे प्रिव्हिलेज का दिलं? कारण मंडळी हे जे स्टॉक आहे ते खूप मोठे आहेत आणि ह्यांच्यामध्ये ट्रेडिंग खूप मोठ्या प्रमाणात चालते. त्याच्यामुळे त्यांना हे काय आहे? प्रिव्हिलेज दिलेलं आहे. ओके, प्रिव्हिलेज म्हणजे त्यांना काय म्हणतात की त्यांना हे ऍडिशनल बेनिफिट जे आहेत ते आपण दिलेले आहेत, आपण असं म्हणू शकतो. 20 ते 30%. आता सर, आता ही केस आम्हाला कधी बघायला भेटते? जेव्हा काहीतरी खूपच एक्स्ट्रीम, जेव्हा काहीतरी खूपच एक्स्ट्रीम त्या स्टॉकच्या केसमध्ये होतं, त्या स्टॉकच्या केसमध्ये होतं, तेव्हाच आपल्याला 20 ते 30%चं सर्किट लागलेलं दिसतं. आता हे कधी होऊ शकतं सर? हे कधी होऊ शकतं? आता तुम्हाला माहिती असेल की हिंजनबर्गची एक रिपोर्ट आली होती अदानी ग्रुपच्या विरोधामध्ये. अदानी ग्रुपच्या विरोधामध्ये हिंजनबर्गची एक रिपोर्ट आली होती. त्या दिवशी अदानीचे सर्व स्टॉक हे जवळपास 15 ते 20% कमीत कमी पडले होते. 15 ते 20% कमीत कमी त्या दिवशी ते स्टॉक पडले होते. ओके, म्हणजे एखाद्या स्टॉक बद्दल काहीतरी बॅड न्यूज, काही खूपच बॅड न्यूज किंवा खूपच गुड न्यूज, असे 2 वेगवेगळे जर न्यूज आपल्याला बघायला भेटल्या, तर त्या सिच्युएशनमध्ये मंडळी आपल्याला तिथे 15 ते 20% किंवा त्याच्यापेक्षा जास्त मोठं सर्किट पण बघायला भेटू शकतं. आता सध्या तुम्हाला सांगू शकतो की OFS, ओरॅकल फायनान्शियल सर्व्हिसेस नावाची कंपनी आहे. ओके, OFSS. ओके, तर तिचं सध्या म्हणजे मागच्या 1-2 महिन्यामध्ये तुम्ही बघू शकता तिचं एक 20 ते 30%चं हे लागलं होतं तिला सर्किट, 23%चं सर्किट लागलं होतं सेम डे. ओके, आणि आम्ही त्याला बघू लागलो. हो, राईट, येस, मी तुम्हाला दाखवू शकतो हे. तर हा स्टॉक बंद झाला होता 5,093 रुपयाला आणि त्याची क्लोजिंग झाली जवळपास जवळपास तो 66,115 म्हणजे 6,615 रुपयाला क्लोज झाला. ओके, त्यानं हाय मारला होता. तुम्ही इथं पर्सेंटेज बघू शकता मंडळी, माझ्या कर्सरकडे लक्ष द्या. 29.88%. म्हणजे हा स्टॉक सिंगल डे कितीने चढला? 30%नं जवळपास त्यानं रिटर्न दिलेले आहेत. सिंगल डे 30% रिटर्न तो एका दिवसामध्ये देऊ शकतो. कारण का? कारण हा स्टॉक आहे एफ अँड ओचा स्टॉक. कारण काय आहे? हा स्टॉक आहे एफ अँड ओचा स्टॉक. बघा, सगळ्या गोष्टी ना एक आपल्याला काय म्हणतो की आपण त्याचं जर एक्झाम्पल सोबत जर समजून घेतल्या तर त्या खूप छान समजतात. त्याच्यामुळे एक्झाम्पल देऊन समजून सांगणार आहे मी, काळजी करू नका. आणि शेवटपर्यंत सेशन बघायचं आहे. ओके, तुमचे जे काही डाऊट आहे ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये, चॅट बॉक्समध्ये टाकू शकता. आपण ते सर्व डाऊट जे आहेत ते क्लिअर करणार आहेत. आणि इथे मी आपल्या चॅट बॉक्समध्ये बघतोय काही मंडळी म्हणते की व्हॉट्सअप ग्रुप कसा जॉईन करायचा आहे. तर मंडळी, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, तुम्ही तिथून जॉईन करू शकता. आणि मी कोणालाही कॉल्स प्रोव्हाइड करत नाही. जर तुम्हाला कॉल्स साठी जर ग्रुप जॉईन करायचा असेल तर तुम्ही चुकीच्या माणसाच्या ग्रुपमध्ये जॉईन करत आहात. तुम्हाला जर स्टॉक मार्केट शिकायचं आहे, डेली अपडेट पाहिजे आहेत, 100% तुम्ही जॉईन करू शकता. पण मला कोणीही कॉलसाठी किंवा मेसेज करायचा नाही की सर आम्हाला कॉल्स द्या, आम्ही तुम्हाला एवढे पैसे देतो, तेवढे पैसे देतो. पैसे जर पाहिजे असते ना तर हे सगळं केलंच नसतं, शिकवायची एवढी म्हणजे मला जर तेच पैसे कमवायचे असते तर वेगवेगळ्या माध्यमातून कमवले असते. ओके, पण तुम्हाला येऊन इथं घसा कोरड्या करण्यामागचं कारण हे की मराठी माणूस पुढे गेला पाहिजे, त्याला समजलं पाहिजे, शिकता आलं पाहिजे. ओके, फक्त मराठी माणूसच मागं राहतोय.
मराठी माणसानं नाही मागे राहायला पाहिजे. ओके, आणि तुम्हाला कुठल्याही स्टॉक मार्केटमधल्या कुठल्याही टॉपिक बद्दल काहीही जरी डाऊट असेल तरी माझा नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. डायरेक्टली फोन किंवा मेसेज करायचा. स्वतःचा नंबर आहे, कुठल्याही असिस्टंटचा वगैरे काहीही नंबर नाही तो. ओके, जर मी फोन उचलला नाही किंवा कट केला तर समजून जायचं की 24 मध्ये मी तुम्हाला कॉल बॅक करेल, पण 100% 24 मध्ये मी कॉल बॅक करेलच. ओके, त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाही. आणि तुम्ही माझे स्टुडंट आहात, त्याच्यामुळे तुम्ही क्लास करताय नाही करताय ते फरक पडत नाही, पण तुम्ही जर व्हिडिओ बघताय तर तुम्ही माझे स्टुडंट आहात. ओके, राईट. चलो, तर बघा 20 ते 30% हा स्टॉक काय करू शकतो, चढू शकतो. आता मला सांगा, मी तुमच्या समोर एक एक्झाम्पल देतो तुम्हाला, एक प्रश्न विचारतो, तुम्ही मला त्याचं उत्तर चॅट बॉक्समध्ये द्यायचं आहे. गुगल मीट वाल्या मंडळींनी पण द्यायचं आहे आणि युट्यूब वाल्या मंडळींनी पण द्यायचं आहे. मला सांगा, जर तुमचा निफ्टी जसं आपण इथं स्टॉकमध्ये केस पाहिली, जर तुमचा निफ्टी सिंगल डे, आपण इथं केस कितीची पाहिली, 30%ची पण मी तुम्हाला केस दाखवलेली आहे. ऍटमोस्ट 30%ची आपण इथं केस पाहिलेली आहे. मला सांगा, जर तुमचा निफ्टी किंवा बँक निफ्टी जर तुमचा निफ्टी किंवा बँक निफ्टी सिंगल डे 5% किंवा 10% चढला, तर तुमचे जे ऑप्शनचे प्रीमियम आहेत, म्हणजे तुमचा जो कॉल पुट आहे तो कितीने वाढू शकतो, तुम्हाला काही अंदाजा आहे का? किती पर्सेंटनं किंवा किती पटीनं वाढू शकतो, त्याचा काही अंदाजा तुम्ही लावू शकता का? बघा, अंदाजे उत्तर द्या. हे आर्बिटरी उत्तर आहे, म्हणजे एक अंदाजा तुम्हाला, मला कळेल की नेमकं तुम्हाला कुठपर्यंत माहिती आहे. जर तुमचा निफ्टी बँक निफ्टीचा तुम्ही एखादा कॉल पुट खरेदी केला होता आणि तुमच्या डायरेक्शन मध्ये सेम डे मार्केट 5 ते 10% गेलं, ओके, ते जाणार नाही पण गेलं, 5 ते 10% गेलं, तर तुमचा कॉल आणि पुट किती पर्सेंटनं किंवा किती पटीनं तुम्हाला रिटर्न देऊ शकतो, याचा तुम्हाला काही अंदाजा आहे का? ओके, राईट. किशोर सर म्हणतायत डेल्टानुसार 50% वाढेल, डेल्टानुसार 50% वाढेल. ओके, बढिया. अजून प्रत्येक जणांनी उत्तर दिलं पाहिजे बघा. ओके, टाइम वेस्ट करू नका. जर टाइम वेस्ट करायचा असेल तर सेशन बघू नका. ओके, तुमचं एंगेजमेंट फार गरजेचं आहे. जर तुमचं एंगेजमेंट नसेल तर मला काही गरज नाही सेशन घेण्याची. ओके, माझं व्यवस्थित चालू आहे. ओके, राईट. चलो, डेल्टानुसार 50% वाढेल. बघा, आता डिपेंड करतं की तो दिवस कुठला आहे. जर एक्सपायरीचा दिवस असेल, ओके, डेल्टानुसार वाढेल. उज्ज्वला मॅडम म्हणतात, पाटील सर म्हणतात की डेल्टानुसार वाढेल. ओके, व्हेरी गुड. म्हणजे ऍटलीस्ट तुम्हाला ऑप्शन चेन बद्दल नॉलेज आहे. जर तुम्हाला ऑप्शन चेन बद्दल नॉलेज नसेल तर आपल्या युट्यूब चॅनलवर जा आणि तिथं तुम्हाला ऑप्शन चेनवर आपण जे आहे ते सेशन घेतलेले आहेत. ओके, आपण ऑप्शन चेनवर जे आहेत ते सेशन घेतलेले आहेत. तुम्हाला ते जाऊन फक्त बघायचे. तुम्हाला कुठं पैसे लागत नाही, त्याच्याबद्दल डिटेल मी, डेल्टा काय असतो, वेगा काय असतो, थिटा काय असतो, हे सगळं डिस्कस केलेलं आहे. ओके, कुठेतरी इथेच असावा तो स्टॉक, राईट, इथेच व्हिडिओ कुठेतरी असावा तो. ओके, रिसेंटमध्येच घेतला होता त्याच्यावर सेशन आपण, परफेक्ट एंट्री स्टॉक ऑप्शन. हा बघा, हे बघा. ओके, ऑप्शन ट्रेडिंग सुरुवात कशी करावी. ओके, प्लीज माईक ऑफ ठेवा. मी ग्रुपमधून काढून टाकेल. माईक ऑफ ठेवा प्लीज. ठीक आहे. आपण पाहतोय की स्टॉक ऑप्शनचा व्हिडिओ जो आहे तो इथेच कुठेतरी तुम्हाला भेटून जाईल. हा, बरोबर, इथं बघा, ऑप्शन चेन. किती महिन्यापूर्वी, 3 महिन्यापूर्वी आपण तो सेशन घेतलेला आहे. 1 तासाचा व्हिडिओ आहे, तो जाऊन बघा. त्याच्यामध्ये डेल्टा, वेगा, थिटा सगळं काही तुम्हाला भेटून जाईल. ओके, अनिल सर म्हणतात की प्रीमियम वाढला की प्रॉफिट वाढेल. ओके, हा, प्रीमियम किती न वाढेल, मी तेच विचारतो की तुम्हाला प्रीमियम किती न वाढेल, तुमचा कॉल पुटचा प्रीमियम किती न वाढेल. गोरख पाटील सर म्हणतात मागच्या सेशनला झालं त्यावर. हो सर, राईट, मागच्या सेशन पण त्याच्यावरच झालेलं आहे. ओके, तर बघा, काही हजार पटींमध्ये तुम्हाला रिटर्न भेटतील. किती? काही हजार पटींमध्ये तुम्हाला रिटर्न भेटतील. जर तुमचा निफ्टी किंवा बँक निफ्टी 5-10% वाढला तर 2-3%नेच वाढू द्या. तुमचे प्रीमियम डायरेक्ट 2, 4, 5 रुपयाचा प्रीमियम डायरेक्ट 400-500-700 रुपयाला भेटतो तुम्हाला. ओके, का भेटतो? कारण तुमच्या डायरेक्शन मध्ये तेवढी रॅली झालेली असते. आता जर तुमच्याकडे समजा, तुम्हाला माहिती की हा XYZ स्टॉक आहे, आणि हा म्हणजे आज 5%ने किंवा 10%ने किंवा 15%ने कितीतरी टक्क्याने तुम्हाला माहिती की हा वाढणार आहे. जर तुम्ही त्या स्टॉकला इक्विटीमध्ये खरेदी केलं, आता बऱ्याच जणांना प्रश्न पडेल की इक्विटी काय असते. इक्विटी म्हणजे जे तुम्ही शेअर घेता ना, 1 शेअर, 2 शेअर, 3 शेअर, ओके, NSE BSE मध्ये, त्याला आपण इक्विटी म्हणतो. जर तुम्ही इक्विटी खरेदी केली तर तुम्हाला किती प्रॉफिट होईल? 5%, 10% किंवा 15%चा प्रॉफिट होईल. पण मी जर तुम्हाला म्हणलं की अशा सिच्युएशन मध्ये, म्हणजे तुम्हाला जर माहिती की एखादा स्टॉक 5-10%ने चढणार आहे, तर तुम्हाला त्या सिच्युएशन मध्ये सुद्धा काही हजार पटींमध्ये रिटर्न्स काढता येतात. तर ते कसे काढता येतात सर? तर ते काढता येतात मंडळी स्टॉक ऑप्शनचा वापर करून.
आता स्टॉक ऑप्शनचा वापर म्हणजे नेमकं कसं करायचं सर? स्टॉक ऑप्शन आहे तरी काय, ऑप्शनचा वापर कसा करायचा? तर सिंपल आहे. ज्या पद्धतीनं तुम्ही निफ्टी बँक निफ्टीमध्ये ट्रेड करता, ज्या पद्धतीनं तुम्ही निफ्टी बँक निफ्टीमध्ये ट्रेड करता, त्याच पद्धतीनं आपल्याला स्टॉक ऑप्शनमध्ये ट्रेड करायचं आहे. पण इथे मी डिस्क्लेमर मला द्यायचं आहे तुम्हाला, की बघा स्टॉक ऑप्शन ही खूप अल्टिमेट स्टेज आहे. ही खूप अल्टिमेट स्टेज आहे. जर तुम्हाला निफ्टी बँक निफ्टीमध्ये तुम्ही ट्रेड करतात आणि तुम्ही 6 महिन्यापासून प्रॉफिटेबल आहात आणि तुम्ही 6 महिन्यापासून प्रॉफिटेबल असाल, तरच तुम्ही स्टॉक ऑप्शनला हात लावा. तरच तुम्ही स्टॉक ऑप्शनला हात लावा. कारण इथे स्टॉक ऑप्शनमध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहिती नसतात किंवा आपण अचानक त्याच्यात उतरतो आणि तिथं आपल्याला फटके बसतात. भलेही आपल्याला स्टॉक ऑप्शनमध्ये 2च चार्ट बघायचे आहेत, पण तिथे खूप साऱ्या गोष्टी आपल्याला बघणं गरजेचं आहे. ओके, राईट. आता बघा तुम्हाला जर म्हणलं तुम्ही पण हे जे 5-10% जर तुम्हाला रिटर्न्स तुम्हाला म्हणजे एखाद्या स्टॉक चढणार आहे जर तुम्हाला माहिती आहे, तर तुम्ही पण इथे काय करू शकता, काही पटींमध्ये म्हणजे काही टाइम्स 1 टाइम, 2 टाइम, 3 टाइम, 5 टाइम, 10 टाइम्स असे तुम्ही रिटर्न्स काढू शकता. जर तुम्हाला ते म्हणलं तर तुम्ही म्हणाल की सर स्टॉक ऑप्शनमध्ये ट्रेड करणार तुम्ही सांगितलं आहे मला. ओके, राईट, चलो बढिया. मग स्टॉक ऑप्शनमध्ये ट्रेड कसा करायचा? पहिला प्रश्न पडतो. ओके, स्टॉक ऑप्शनमध्ये ट्रेड कसा करायचा? तर त्याच्या आधी आपल्याला बेसिक माहिती असणं गरजेचं आहे त्या स्टॉक ऑप्शनच्या ट्रेडिंग बद्दल. त्याच्या आधी आपल्याला काय माहिती असणं गरजेचं आहे? स्टॉक ऑप्शनच्या ट्रेडिंग बद्दल माहिती असणं गरजेचं आहे, बेसिक माहिती असणं गरजेचं आहे. बघा लक्षात घ्या, ज्या पद्धतीने निफ्टीचा लॉट ठरलेला असतो, निफ्टीचा लॉट ठरलेला आहे की बाबा 50चा लॉट आहे, जो की आता बदलणार आहे. ओके, आताच ह्याच मंगळवारी आपलं NSEचं सर्क्युलर आलेलं आहे, ज्याच्यामध्ये निफ्टीची लॉट साईज कमी केलेली आहे, सेन्सेक्सची लॉट साईज कमी केलेली आहे आणि फिन निफ्टीची पण लॉट साईज कमी केलेली आहे. ओके, तुम्ही जर पाहिलं नसेल सर्क्युलर तर मी ग्रुपवर टाकून देईल, काही अडचण नाही. ओके, तर निफ्टीची लॉट साईज 50ची आहे, बँक निफ्टीची सध्याची लॉट साईज आहे 25ची आहे. ओके, आता त्याचप्रमाणे स्टॉक ऑप्शनची पण लॉट साईज असते का? स्टॉक ऑप्शनची पण लॉट साईज असते का? म्हणजे त्या स्टॉकच्या कॉल पुटची लॉट असतो का? हो, डेफिनेटली असतो. मग हा कसा बघायचा? तर सिंपल यायचं गुगलवर आणि गुगलवर काय टाकायचं? लिस्ट ऑफ एफ अँड ओ स्टॉक. आता इथं हा शब्द महत्वाचा आहे बरं का. बघा, एफ अँड ओ स्टॉक आणि बाकी स्टॉक हे फक्त दोन शब्दांमुळे वेगळे आहेत. एफ अँड ओ आणि नॉर्मल स्टॉक, एफ अँड ओ स्टॉक आणि नॉर्मल स्टॉक असं तुम्ही डिव्हिजन करू शकता. ओके, जर एफ अँड ओ स्टॉक तुम्ही जर पाहिले, तर तुम्हाला इथं जर तुम्ही गुगलवर येऊन जर टाकलं की लिस्ट ऑफ एफ अँड ओ स्टॉक विथ लोवेस्ट लॉट साईज किंवा लॉट साईज टाकलं, तरी पण तुम्हाला ही वेबसाईट ओपन होतात. अशा पद्धतीचं तुम्हाला इंटरफेस दिसतो. ओके, आता इथं धन एक आपल्याला दिलेला आहे. ओके, धनचीच पहिली वेबसाईट आली म्हणून आपण ही धनची वेबसाईट ओपन करतोय. आता इथं लक्ष द्या, आता इथं काय दिलेले? निफ्टी बँक किती लॉट साईज आहे? 15 लॉट साईज आहे. इथं काय आहे? फिन निफ्टी किती लॉट साईज आहे? सध्या 40ची लॉट साईज आहे. मिड कॅप निफ्टीची लॉट साईज कितीची? 75ची लॉट साईज आहे. ओके, त्याच्यानंतर आता बघा, हे निफ्टी 50 वगैरे हे आपल्याला माहिती आहे. आता आधी आरती इंडस्ट्रीज नावाची एक कंपनी आहे. आरती इंडस्ट्रीज नावाची कंपनी आहे, जी एफ अँड ओ कंपनी आहे. एफ अँड ओ म्हणजे काय? तर ह्या कंपनीमध्ये आपल्याला ट्रेडिंग करायला भेटतं. कशामध्ये? तर CPE मध्ये ट्रेडिंग करायला भेटतं. ओके, तुमच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर. ओके, तर मग सर CPE मध्ये ट्रेडिंग करायला भेटतं, तर ह्याची लॉट साईज काहीतरी असेल 100% आहे. म्हणजे इथं लॉट साईज कितीची आहे? 1000 क्वांटिटी त्याच्या एका लॉटची आहे. 1000 क्वांटिटी त्याच्या लॉटची आहे. ओके, लक्षात घ्या 1000 क्वांटिटी म्हणजे 1 रुपयाची जर मुवमेंट झाली, 1 रुपयाची मुवमेंट झाली तर 1000 रुपये प्लस आणि 1000 रुपये मायनस, 1000 रुपये प्लस आणि 1000 रुपये मायनस असं असेल. ओके, आता मी तुमच्यासमोर एक केस ठेवतो बरं का. तुम्हीच उत्तर देणार आणि तुम्हीच ती कॉन्सेप्ट शिकून घेणार. राईट. ओके, तुम्हाला सांगितलं की ए आणि बी आपल्याकडे दोन कंपनी आहेत. ए कंपनीची लॉट साईज आहे मंडळी 50 आणि बी कंपनीची लॉट साईज आहे मंडळी 500. ओके, तर 1 रुपयाची मुवमेंट झाली तर ए कंपनीमध्ये माझं 50 रुपयाचं प्रॉफिट किंवा 50 रुपयाचा लॉस होतो. ओके, आणि जर बी कंपनीमध्ये 1 रुपयाची मुवमेंट झाली तर मला 500 रुपयाचं प्रॉफिट किंवा 500 रुपयाचा लॉस होतो. ओके, तर मला सांगा, या दोन्हीपैकी तुम्ही कुठल्या टाईपच्या कंपनीमध्ये ट्रेड करण्यासाठी प्रेफरेबल असाल किंवा तुम्ही कुठल्या टाईपच्या कंपनीमध्ये ट्रेड कराल? ए कंपनीमध्ये ट्रेड कराल की बी कंपनीमध्ये ट्रेड कराल? युट्यूब वाले मंडळी तुम्ही पण उत्तरं द्या, मी चॅट बॉक्स बघत आहे. ओके, आणि गुगल मीट वाले मंडळी तुम्ही पण उत्तरं द्या. ए आणि बी पैकी तुम्ही कुठल्या
कंपनीमध्ये ट्रेड करण्यासाठी पसंती द्याल, म्हणजे कुठल्या ए कंपनीमध्ये ट्रेड कराल ऑप्शन ट्रेडिंग की बी कंपनीमध्ये ऑप्शन ट्रेडिंग कराल. ओके, पटापट उत्तरं आली पाहिजेत गुगल मीटवर. ओके, अनिल सर म्हणतायत ए, उज्ज्वला मॅडम म्हणतायत ए. ओके, विकास शेळके सर म्हणतायत ए, नवीन असेल तर ए मध्ये करेल. ओके, गोरख पाटील सर म्हणतायत ए, समाधान सर म्हणतायत ए, अश्विनी मॅडम म्हणतायत ए, कदाचित त्यांना एच म्हणायचं असावं. ओके, समाधान सर ए म्हणतायत, समीर सर ए, अश्विनी मॅडम ए. ओके, संजय सर ए म्हणतायत. ओके, बढिया, चलो बढिया, बेस्ट बेस्ट. ओके, मला उत्तर द्या की तुम्ही किशोर सर म्हणतायत सर मोमेंटम प्रोबॅबिलिटीनुसार पाहिजे जायला पाहिजे, मोमेंटम प्रोबॅबिलिटीनुसार जायला पाहिजे. ओके, चलो ठीक आहे, तुमचं एक परसेप्शन ओके आहे. बरं, आता मला सांगा याच्यामध्ये तुम्हाला रिस्की ऍसेट कुठला वाटतो, म्हणजे रिस्की स्टॉक कुठला वाटतो, की बाबा ए रिस्की वाटतो की बी रिस्की वाटतो, ए रिस्की वाटतो की बी रिस्की वाटतो तुम्हाला? बी रिस्की वाटतो. ओके, प्रताप चव्हाण सर म्हणतायत बी. ओके, समाधान सर म्हणतायत बी, विकास सर म्हणतायत बी, नागेश सर म्हणतायत बी, उज्ज्वला मॅडम बी, अनिल सर पण म्हणतात बी. ओके, नागेश सर बी म्हणतात, गोरख पाटील सर बी म्हणतात. ओके, आता तुम्ही बी. ओके, चलो राईट. आता मला सांगा तुम्ही बी ह्या कंपनीला काय म्हणलात, बाबा ही काय आहे आपल्यासाठी रिस्की कंपनी आहे. का आहे हो? कारण हिची लॉट साईज. कारण काय आहे? हिची लॉट साईज. सिंपल आहे, जेवढी जास्त लॉट साईज तेवढं जास्त त्याच्यामध्ये मोमेंटम कमी असणार. ओके, आणि तेवढी जास्त रिस्क पण त्याच्यामध्ये हाय असणार, तेवढी जास्त रिस्क त्याच्यामध्ये हाय असणार. बघा इक्वेशन आहे, हे इक्वेशन आहे. लॉट साईज कमी तर त्याच्यामध्ये मोमेंटम जास्त, मोमेंटम जास्त. लॉट साईज जास्त तर त्याच्यात मोमेंटम कमी. ओके, हे महत्वाचं आहे. हे ज्याला इक्वेशन समजलं ना तो स्टॉक ऑप्शन ट्रेडिंग करू शकतो. ओके, लक्षात घ्या मंडळी. आता तुमच्याकडे पैसा आहे नाहीये फरक पडत नाही, पण जर तुम्ही समजा अशा कुठल्या तरी स्टॉक ऑप्शन मध्ये ट्रेड करतायत ज्याची लॉट साईज समजा ₹1000 आहे. ओके, तर त्याच्यामध्ये तुम्हाला 10-15 मिनिटानंतर ₹1 मुवमेंट भेटते. 10-15 मिनिटानंतर ₹1 मुवमेंट भेटते. आणि हे तुम्ही बॅक टेस्ट करून बघा. माझ्यावर विश्वास ठेवू नका. तुम्ही जा आणि पुन्हा बॅक टेस्ट करा. तुम्ही बघा विविध कंपन्यांचे स्टॉक्स आणि त्यांच्यामधली मुवमेंट चेक करा. ओके, आता बघा जेवढी कमी मुवमेंट असेल, जेवढी जास्त किंवा जेवढी कमी मुवमेंट असेल तर तिथं आपली जी रिस्क असेल ती जास्त असेल. ओके, कारण काय होतं, मुवमेंट जर कमी असेल, आता बघा, आता निफ्टीमध्ये तुम्ही जर मार्केट ऑर्डर टाकली तर तुम्हाला जर समजा मार्केट चालू आहे, रेट चालू आहे ₹106, तर तुमची मार्केट ऑर्डर पण 106 लाच एक्झिक्यूट होऊन जाते. तुमची मार्केट ऑर्डर पण ₹106 एक्झिक्यूट होऊन जाते. कारण काय हो, कारण ₹106 घेणारे आणि विकणारे दोघं पण अवेलेबल आहेत. बायर आणि सेलर अवेलेबल आहेत. कारण काय याचं, कारण बायर आणि सेलर का अट्रॅक्ट झाले, बायर आणि सेलर निफ्टीमध्ये ट्रेड करण्यासाठी का अट्रॅक्ट झाले, प्रश्न विचारा स्वतःला. कारण ह्याच्यामध्ये काय आहे, मोमेंटम आहे. तुम्ही सर्व बघता की निफ्टी, बँक निफ्टीमध्ये मोमेंटम आहे. त्या मोमेंटम मुळेच आपल्याला बरीच जण मार्केटमध्ये ट्रेड करताना दिसतात. ओके, मग आता समजा तुमचा कुठला तरी स्टॉक आहे तुमच्याकडे. ओके, आता तुम्ही त्याच्यामध्ये मार्केट ऑर्डर टाकली. ओके, आणि पण तुम्हाला माहिती की याच्यामध्ये मोमेंटम खूप कमी आहे बॉस, ह्याच्यामध्ये मोमेंटम खूप कमी आहे. मोमेंटम कमी याचा अर्थ काय, बायर आणि सेलरचं जे प्रेझेन्स आहे किंवा बायर आणि सेलर मार्केटमध्ये जी अवेलेबिलिटी आहे ती काय असेल, कमी असेल. ओके, आता तुम्ही काय केलं, एक कंपनीला मार्केट ऑर्डर टाकली, मार्केट ऑर्डर तुम्ही पंच केली. आता चालू आहे रेट 106 ला, पण तुम्ही बघतायत की सर मी मार्केट ऑर्डर टाकली आणि माझी मार्केट ऑर्डर कुठेतरी ₹120 एक्झिक्यूट झाली. माझी मार्केट ऑर्डर कुठेतरी ₹120 एक्झिक्यूट झाली. आता हे का झालं, कारण ह्याच्यामध्ये बायर आणि सेलर अवेलेबल नाहीयेत. त्याच्यामुळे तुमच्या समोर अशा दोन परिस्थिती आलेल्या आहेत. एक परिस्थिती अशी आहे निफ्टीमध्ये ज्याच्यामध्ये मोमेंटम आहे, जर मार्केट ऑर्डर टाकली तर त्याच प्राइसच्या आसपास 2-4 पैशाचा फरक पडू शकतो मॅक्स टू मॅक्स, पण तेवढंच तुम्हाला काय भेटेल, लगेच तुम्हाला तिथे एंट्री भेटेल. ओके, आणि जर तुम्हाला त्याच्यामध्ये मोमेंटम जर नसेल तर तुम्हाला दिसायली प्राइस ₹106, तुम्हाला प्राइस दिसायली ₹106, पण बाईंग कितीला झाली हो, ₹120. आता मग मला सांगा, जर प्राइस दिसायली 106 ला आणि तुमची बाईंग झाली 120 ला, इथे तुम्हाला प्रॉफिट दिसेल की लॉस दिसेल? इथे तुम्हाला प्रॉफिट दिसेल की लॉस दिसेल? तुम्ही जेव्हा तुमची ऑर्डर टाकाल तेव्हा तुम्हाला प्रॉफिट दिसेल की लॉस दिसेल? 100% तुम्हाला इथे काय दिसेल, लॉस दिसेल. कारण इथे 14 पॉईंटचा काय आहे, गॅप आहे. 14 पॉईंटचा इथे काय आहे मंडळी, गॅप आहे. 14 पॉईंटचा गॅप गुणिले त्याची लॉट साईज करा, एवढा काय असेल मंडळी, तुमचा लॉस असेल. आणि तो झटक्यात दिसेल बरं का, तुम्हाला.
ओके, म्हणजे तुम्ही इथं समजू शकता की बाबा मला एका झटक्यात एवढा लॉस झाला, का झाला? कारण तुम्हाला ही कॉन्सेप्ट माहिती नव्हती की बाबा मोमेंटम असेल तर तिथं बायर आणि सेलर असेल, बायर आणि सेलर असतील, आणि जर मोमेंटम नसेल तर तिथे बायर आणि सेलर्सचं प्रेझेन्स कमी असणार आहे. बायर आणि सेलर्स कमी असणार आहे. मग तिथं तुम्ही मार्केट ऑर्डर टाकली की तुम्ही गुंतलात. मग मग मला प्रश्न पडतो की जिथं बायर आणि सेलर कमी आहेत, मग अशा कंपन्यांमध्ये ट्रेडच का करायचा? तर मग आपल्याला काय करायचं आहे, अशा कंपन्यांमध्ये ट्रेड करायचे ज्याच्यामध्ये मोमेंटम चांगला आहे. म्हणजे ज्याप्रमाणे निफ्टी, बँक निफ्टीमध्ये मोमेंटम असतं, ज्याच्यामध्ये त्याचं प्राइस वर जाते, खाली येते, जास्त काळ आपल्याला तिथं थांबावं लागत नाही. ओके, तर आता तसं जर मोमेंटम मला स्टॉक ऑप्शन मध्ये भेटलं तर चालेल का सर? हो, 100% चालेल ना, ट्रेड करेल मी. मग असं मोमेंटम कधी भेटेल? जेव्हा तुमची लॉट साईज कमी असेल. जेव्हा काय असेल, तुमची लॉट साईज कमी असेल. म्हणजे लक्षात घ्या मंडळी, सगळं किती कनेक्टेड आहे. तुम्ही लक्षात आलं का? तुमचं माइंड ओपन अप झालं का? मी लॉजिक डेव्हलप करण्याचा प्रयत्न करतोय तुमच्यामध्ये. जर तुमचं लॉजिक डेव्हलप झालं तर तुम्हाला माझी गरज नसणार आहे, आणि जर तुम्हाला लॉजिक डेव्हलप झालं नाही तर वारंवार तुमचे एकच एक प्रॉब्लेम तुमचे येणार आहे तुम्हाला. त्यामुळे लॉजिकवर फोकस करा की प्रॉब्लेम का झाला सर. मोमेंटम, लॉट साईज हे तुम्हाला माहिती नसणार, हे तुम्हाला कोणी शिकवणार पण नाही. ओके, राईट, चलो बढिया. ओके, तर आता हा कॉन्सेप्ट एकदा लक्षात आला. आता बऱ्याच वेळेस काय होतं, आता हा एक पॉईंट झाला आणि पुढचा एक पॉईंट तुम्हाला सांगतो. ओके, आता आपण काय होतं, बऱ्याच वेळेस ट्रेड घेतो आणि ट्रेड घेतल्यानंतर आपण बाय करतो. आता तुमचा प्रश्न असायला पाहिजे होता की बाबा सर मला ट्रेड करायचा आहे आणि आता हे जे प्राइस जम्प झाली, म्हणजे 106 वरून जी 120 ची जी प्राइस जम्प झाली, म्हणजे 14 पॉईंटची जी म्हणजे प्राइस वर गेलेली आहे. ओके, प्राइस वर गेलेली आहे. तर ह्याला मी कसं अवॉइड करू शकतो? तर त्याचं उत्तर मी तुम्हाला आता देतोय. ओके, आता समजा तुम्ही ट्रेड करणार आहात, एखाद्या कंपनीमध्ये ट्रेड करणार आहात, तर त्याची जर लॉट साईज जास्त आहे आणि तुम्हाला खूपच कन्व्हिक्शन आहे की इथून हा स्टॉक जाईलच, 2%, 3%, 4%, 5% वर जाईलच. ओके, म्हणजे आता बघा, माझ्या मागं एक बघण्यामध्ये आला होता, मुथ्रूड फायनान्स आला होता. ओके, त्याची लॉट साईज जवळपास काहीतरी 1,000 काहीतरीची होती, आणि नाही, 1,000-2,000ची काहीतरी त्याची लॉट साईज होती, आणि तुझा प्रीमियम चालू होता 5 का 6 रुपये काहीतरी त्याचा प्रीमियम चालू होता. ओके, म्हणजे जवळपास तो 20-25 हजारला एक लॉट मला पडू लागला. ओके, आणि मला टेक्निकली फिक्स होतं की इथून तो गॅप अप ओपन होणार आहे उद्याच्याला. ओके, टेक्निकली माहिती होतं. नेक्स्ट डे गॅप अप ओपन झाला 1%ने, आणि त्याचा प्रीमियम 5 रुपयाचा प्रीमियम, ज्याची क्लोजिंग 5 रुपये होती, तो प्रीमियम ओपन झाला 8 रुपयाला. आणि 8 रुपयाला ओपन झाल्या मी जर तो विकला असता तर मला तो प्रॉफिट वेगळा झाला असता. बघा, मला इथं स्वप्न दाखवायची नाहीये, पण इथे तुम्हाला कॉन्सेप्ट क्लिअर करायचे आहेत. ओके, कारण तुमच्या जर कॉन्सेप्ट क्लिअर नसतील ना, बघा शेअर घेणं, शेअर विकणं डिलिव्हरीमध्ये तो खूप बेसिक झालं, आणि हे जे स्टॉक ऑप्शन आहे हे खूपच जास्त ऍडव्हान्स झालं. म्हणजे तुमचं निफ्टी, बँक निफ्टीपेक्षा जास्त नॉलेज तुम्हाला इथं पाहिजे, तर तुम्ही इथं ट्रेड करू शकता. तुम्हाला सांगतो की मी मार्केटमध्ये आता मागच्या 1-1.5 वर्षामध्ये स्टॉक ऑप्शन ट्रेड करतोय. मी ह्याच्या आधी स्टॉक ऑप्शन ट्रेड करत नव्हतो, कारण इथं खूपच जास्त रिस्क आहे. कशी रिस्क आहे मी तुम्हाला सांगतो. ओके, आता बघा, ट्रेड करतायत तुम्ही. ओके, ट्रेड करतायत आणि एखादी समजा कुठली तरी कंपनी आहे. ओके, समजा XYZ कंपनी, रिलायन्स कंपनी घेऊया. चला, रिलायन्स कंपनी घेऊया. ह्याची लॉट साईज आहे 250 ची. ओके, ह्याची लॉट साईज किती आहे? 250 ची लॉट साईज आहे. राईट, आता बघा, लॉट साईज 250 ची आहे. मी समजा एंटर केलं 40 रुपीजला, मी एंटर केलं 40 रुपीजचा त्याचा प्रीमियम चालू होता, तेव्हा मी एंटर केलं. तेव्हा मला कितीतरी समजा 10,000 रुपये मला पे करावे लागले. ओके, राईट, 10,000 रुपयाचा त्याचा एक लॉट होता. ओके, मी तिथं बाय केला. आता काय झालं, मी समजा सर तिथं एंटर केलं, आणि आता तो प्रीमियम चालू आहे सर 48 रुपीजला काहीतरी चालू आहे. त्याचा प्रीमियम किती चालू आहे? 48 रुपीजला चालू आहे. ओके, गुणिले जर तुम्ही केलं तर 250 जर तुम्ही 8 न गुणाकार केला, हा डिफरन्स आहे 8 रुपयाचा. 8 रुपयाचा डिफरन्स जर तुम्ही गुणाकार केलं तर इथे तुम्हाला एक 2-1 हजारचा प्रॉफिट लक्षात आला असेल की मला इथे किती 2-1 हजारचा प्रॉफिट झाला असेल. पण आता जर तुम्ही इथं मार्केट ऑर्डर जर पंच केली, ओके, मार्केट ऑर्डर पंच केली, आणि इथं जर आपल्याला 48 रुपयाला कोणीतरी बाय करणारा मंडळी आहे, तुम्ही इथं कुठली ऑर्डर टाकतायत? सेल ऑर्डर टाकतायत. ओके, आणि मार्केटमध्ये त्याच पॉइंटला, त्याच सेकंदाला कोणीतरी घेणार आहे, तर तुम्हाला 2K चा 2K प्रॉफिट, म्हणजे 2,000चा 2,000 प्रॉफिट तुमचा तिथं काय होईल? तुमच्या खिशात राहील. ओके,
पण जर त्या मोमेंटला तुमचा बायर तिथं 48 रुपयाला नसेल, तुमचा तिथं बायर असेल 46 रुपयाला असेल आणि तुम्ही तिथं काय केलेली आहे, मार्केट ऑर्डर टाकलेली, म्हणजे तुम्ही तिथं काय केलंय, तुमच्या ब्रोकरला ब्लँक चेक दिलाय. तुम्ही तिथं तुमच्या ब्रोकरला ब्लँक चेक दिलाय, बाबा प्राइस भर आणि तू तुझं काम बघ असं. ओके, म्हणजे तुम्ही त्याला पूर्ण सूट दिलेली आहे, किती पण रेटला विकून टाक, किती पण रेटला विकून टाक. आता बायर आहे 46 रुपयाला, मग तुमचा ब्रोकर काय करेल, 46 रुपयाला विकून टाकेल, 46 रुपयाला विकून टाकेल. मग तुमचा जो दिसणारा 2K प्रॉफिट आहे तो अचानक 500 रुपयानं कमी होईल आणि तुम्हाला किती दिसेल, 1,500 रुपये प्रॉफिट दिसेल. किती रुपये प्रॉफिट दिसेल, 1,500 रुपये प्रॉफिट दिसेल. म्हणजे बघा, बायर जर प्रेझेंट असेल तर प्रॉफिट जेवढ्याला तेवढा सिक्युअर आहे, पण जर बायर प्रेझेंट नसेल त्या मोमेंटला तर तुमचा प्रॉफिट कमी होऊ शकतो. त्याच्यामुळं कधी पण स्टॉक ऑप्शन जर विकायचा आहे, कधी पण स्टॉक ऑप्शन जर विकायचा आहे, स्टॉक ऑप्शन जर विकायचा आहे तर तिथं लिमिट ऑर्डर टाकायची. काय करायची, लिमिट ऑर्डर टाकायची. बघा, 2 प्रकारचे ऑर्डर असतात. ओके, एक मार्केट ऑर्डर असते, एक लिमिट ऑर्डर असते. ह्याच्यावर पण आपण खूप मोठं सेशन घेतलेलं आहे, तुमच्या बेसिक कॉन्सेप्टनी तिथं क्लिअर केलेला आहे. ओके, तुम्ही इथं बघू शकता, 5 महिन्यापूर्वी तो 54 मिनिटाचा व्हिडिओ आहे, तो तुम्ही जाऊन बघू शकता. ओके, लिमिट ऑर्डर, मार्केट ऑर्डर तुम्ही तिथं टाकू शकता. ओके, लिमिट ऑर्डर टाका, कारण लिमिट ऑर्डर टाकल्यामुळे तुमचा जो प्रॉफिट आहे तो सिक्युअर आहे. तो काय आहे, सिक्युअर आहे. पण जर तेच मार्केट ऑर्डर टाकली तर तिथं शक्यता आहे, मी शाश्वती देत नाही असं होईल, पण तिथं शक्यता आहे की तुमचा प्रॉफिट जो आहे तो कमी होईल, तुमचा प्रॉफिट आहे तो कमी होईल. ओके, हे तुमचं स्टॉक ऑप्शन बद्दल नॉलेज आहे, बेसिक आहे. ओके, हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. आता हे एवढं जर लक्षात आले तर मग आपण पुढे चार्टवर जाऊ शकतो, चार्टकडे जाऊ शकतो. पुढे जाण्याआधी बऱ्याच जणांचा मला एक मध्ये प्रश्न येऊ लागला की सर आम्हाला टेक्निकल अनालिसिस शिकायचंय, पूर्ण शिकायचंय. ओके, जर तुम्हाला पूर्ण व्यवस्थित शिकायचं असेल तर मंडळी, माझी एक नवीन बॅच चालू होत आहे. ती बॅच जवळपास 16 एप्रिलला चालू होणार आहे आणि त्याच्यामध्ये फक्त टेक्निकल अनालिसिस आहे. त्याच्यामध्ये स्टॉक इंट्राडे आहे, ऑप्शन ट्रेडिंग निफ्टी, बँक निफ्टी स्टॉक ऑप्शन मध्ये असेल, स्विंग ट्रेडिंग असेल, मोमेंटम ट्रेडिंग असेल, सायकोलॉजी असेल, सगळं काही त्याच्यामध्ये असेल. तुम्हाला त्याच्यामध्ये रेकॉर्डिंग पण भेटतील, म्हणजे क्लास झाला की क्लासचं लगेच लाईव्ह क्लास तर असेल आणि त्याची रेकॉर्डिंग पण असेल. आणि ती रेकॉर्डिंग झाल्यानंतर म्हणजे क्लास लर्निंग आहे, लर्निंग थेरी क्लास झाले की थेरी क्लास झाल्यानंतर त्याचं लगेच प्रॅक्टिकल पण करायचं आहे, प्रॅक्टिकल पण करून बघायचं आहे. ओके, त्याच्यामुळे तुम्ही इतर काळजीच करू नका की सर फक्त थेरी शिकून जाणार का, नाही, इथं प्रॅक्टिकल पण देणार मी तुम्हाला. ओके, जर तुम्हाला सिक्वेन्स वाईज सगळं शिकायचंय, टेक्निकल अनालिसिस वगैरे सगळं, तर 2 महिन्याचा कोर्स आहे. रात्री 9 वाजता त्याचा टायमिंग असेल, त्याचं तुम्हाला रेकॉर्डिंग वगैरे सगळं भेटेल. जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर काही अडचण नाही, तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता, हा तुमच्याकडे नंबर असेल. ओके, आणि ह्या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा, तुम्हाला तिथे डिटेल्स भेटून जातील. ओके, आणि ज्याला अफोर्ड करू शकत नाही मंडळी तो क्लास, काळजी करू नका, त्याच्यासाठी मी आहे आणि आपलं युट्यूब चॅनल आहे ज्याच्यावर मी डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करत असतो. ओके, आणि ही ऑफर ना फक्त ह्याच बॅच पुरती बरं का. नवीन बॅचची फीस वाढणार आहे, त्याच्यामुळे पहिले सांगून ठेवतोय की ही लास्ट फीस असेल ह्या प्राइसला. ओके, त्यानंतर फीस वाढणार आहे. ओके, चलो बढिया. ओके, आता बघा, हा पार्ट थिअरी होता. आता मी तुम्हाला म्हणलं होतं की मी तुम्हाला काहीतरी स्ट्रॅटेजी वगैरेचं बोललो होतो की ती स्ट्रॅटेजी किंवा आहे, तुम्ही त्याचा वापर वगैरे करू शकता. ओके, तर ती स्ट्रॅटेजीचं नाव आहे 15 EMA, 15 EMA स्ट्रॅटेजी, 15 EMA स्ट्रॅटेजी. ओके, स्ट्रॅटेजी म्हणा किंवा जे काय माझा अभ्यास म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा. ओके, पण तुम्ही समजून घ्या, त्याचं लॉजिक समजून घ्या, ते जर समजलं तर तुम्हाला जमेल. ओके, आणि अजून एक महत्वाचं, अजून एक पॉईंट राहायला सांगायचा की स्टॉक ऑप्शन मध्ये जेव्हा ट्रेड करतायत ना, स्टॉक ऑप्शन मध्ये ट्रेड करतायत तर त्याचा ऑप्शन डेटा पण बघत चला, ओआय डेटा पण बघत चला, ओपन इंटरेस्ट पण त्याचा बघत चला. ओके, तर त्याचा ओपन इंटरेस्ट कसा बघायचा, डायरेक्ट गुगलवर यायचं आणि मी तर काय करतो, सेन्सिबल ओपन करतो बरं का, कारण ते माझं तिथं अकाउंट आहे. ओके, माईक ऑफ करा, माईक ऑफ ठेवा. साईनाथ सर माईक ऑफ ठेवा, मी तुम्हाला रिमूव्ह करतोय. ओके, चलो आता बघा, हा सेन्सिबलची आपल्याकडे वेबसाईट आहे, सेन्सिबलची आपल्याकडे काय आहे, ही एक वेबसाईट आहे. आता ह्या वेबसाईटवर समजा आता मला रिलायन्स कंपनीचा स्टॉक ऑप्शन मध्ये ट्रेड करायचं, मी काय करतो, रिलायन्स टाकतो. आता रिलायन्स टाकल्यानंतर माझ्याकडे काय झालं, हा ओपन अप झाला चार्ट ऑप्शनचा, हा चार्ट काय झाला माझ्याकडे, ओपन अप झाला. ओके, ऍट द मनीची स्ट्राईक प्राइस कुठली आहे, तर 2940 ची ही स्ट्राईक प्राइस आहे, 2940 ची ही एक स्ट्राईक प्राइस आहे. इथे 20 रुपयाचा गॅप आहे बरं का, इथे 20 रुपयाचा गॅप आपल्याला दिसतो. राईट, आता इथे लक्ष द्या, इथे जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला असं निफ्टी बँक निफ्टी सारखा ऑप्शनचा डेटा भेटणार नाही. निफ्टी बँक निफ्टी सारखा ऑप्शनचा डेटा तुम्हाला तिथं भेटणार नाही. ओके, पण
तुम्हाला एक अशी स्ट्राईक प्राइस असेल, एक किंवा दोन अशा स्ट्राईक प्राइस असेल ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप मोठं व्हॉल्यूम दिसेल. ओके, खूप मोठा ओपन इंटरेस्ट दिसेल, खूप मोठा ओपन इंटरेस्ट दिसेल. कसा बघा, आता कॉल साईडला जर बघितलं तर ओपन इंटरेस्ट सगळ्यात जास्त 3000 ला आहे. ओके, कॉल साईडला जर बघितलं तर सगळ्यात मोठा ओपन इंटरेस्ट कुठं आहे, 3000 ला आहे. आणि सगळ्यात जास्त ओपन इंटरेस्ट जर बघितलं तर पुट साईडला जर बघितलं आपण तर तो आहे 2900 ला, तो आहे 2900 ला. ओके, आता बघा लक्ष द्या, या रेंजमध्ये किती स्ट्राईक प्राइस येतो, या रेंजमध्ये जवळपास 5 स्ट्राईक प्राइस आहेत. ओके, 3000 ते 2900 ते 3000 मध्ये किती स्ट्राईक प्राइस आहेत, ऑलमोस्ट 5 स्ट्राईक प्राइस, 4 ते 5 स्ट्राईक प्राइस आपण म्हणू शकतो. ओके, तर आता आपल्याला ट्रेड कशावर करायचा आहे, तर आपल्याला ह्या कमी व्हॉल्यूमच्या स्ट्राईक प्राइसवरच ट्रेड करायचा आहे. या कमी व्हॉल्यूमच्या स्ट्राईक प्राइसवरच ट्रेड करायचा आहे. ओके, कारण काय, तर हे जे 3000 किंवा 2900 वाला जे स्ट्राईक प्राइस असतात, या स्ट्राईक प्राइसवरचा जो कॉल पुटचा डेटा आहे हा एका झटक्यात बदलू शकतो. बघा लक्ष द्या, जर एखाद्या ऑपरेटरला निफ्टी, बँक निफ्टी किंवा सेन्सेक्स, ओके, यांच्यामध्ये जर मुवमेंट आणायची असेल, यांच्यामध्ये जर मोठी मुवमेंट आणायची असेल, किंवा जे आपण म्हणतो इन्स्टिट्यूशनल बाईंग झाली, इन्स्टिट्यूशनल सेलिंग झाली, हे जर तुम्हाला ओळखायचं असेल तर तुम्हाला काय करायचंय, त्या इंडेक्सची रिलेटेड जेवढे काही स्टॉक आहेत, त्या स्टॉकचा ओपन इंटरेस्ट बघायचा. तुम्हाला लगेच लक्षात येऊन जाईल की निफ्टीमध्ये कधी तुम्हाला इन्स्टिट्यूशनल बाईंग भेटणार आहे आणि कधी बँक निफ्टीमध्ये इन्स्टिट्यूशनल बाईंग किंवा सेलिंग भेटणार आहे. इन्स्टिट्यूशनल बाईंग आणि इन्स्टिट्यूशनल सेलिंग म्हणजे काय, तर एक जबरदस्त सेलिंग, फक्त मार्केटमध्ये रेड कॅन्डल बनतात किंवा फक्त ग्रीन कॅन्डल बघतात. तुम्हाला मी दाखवतो, त्याचं उदाहरण पण दाखवण्याचा प्रयत्न करतो मी. ओके, 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात हे बघायला भेटतं. ओके, हा, आता हे काय झालं, इन्स्टिट्यूशनल सेलिंग झालं. ओके, इन्स्टिट्यूशनल सेलिंग झालं, त्याच्या मागे टेक्निकल पण रिझन आहेत. ओके, इथे पण बघा, इन्स्टिट्यूशनल सेलिंग झालं. म्हणजे हे जर तुम्ही पकडू शकलात तर तुम्ही निफ्टी, बँक निफ्टीमध्ये मोठे मूव्ह कॅप्चर करू शकता, मोठे प्रॉफिट कॅप्चर करू शकता. पण त्याच्यासाठी तुम्हाला मल्टिपल स्क्रीन असणं गरजेचं आहे. सगळे जे स्टॉकचा ऑप्शन डेटा तुम्हाला बघणं गरजेचं आहे. त्याचे खूप कुटाणे आहेत. जर तुम्हाला ते जमत असेल तर बेस्ट आहे. नाही जमत आहे तर तुम्ही टेक्निकल अनालिसिसवर मास्टर करा. बघा लक्षात घ्या, ऑप्शन चेनवर जे डेटा भेटतो तोच तुम्हाला टेक्निकल तुमचा चार्ट पण सांगतो. फक्त तो तुम्हाला ग्रास्प करता यायला पाहिजे, बघता यायला पाहिजे, त्याचा अभ्यास करता यायला पाहिजे. आता बरेच जण काय करतात, आपल्याला काय माहिती असतं की बाबा, तुम्हाला शिकवलेलं असतं की हा, हे रेजिस्टन्स आहे, या रेजिस्टन्सला तोडलं की ट्रेड घ्या. अहो, मार्केट आता एवढं सोपं राहिलेलं नाहीये. तुम्हाला ह्याच्यासोबत 15 गोष्टी वेगळ्या बघाव्या लागतात. ओके, त्याच्यामुळं मार्केटमध्ये आता जर ट्रेड करायचा तर ह्या म्हणजे रेजिस्टन्स आहे आणि सर रेजिस्टन्स तुटला, आता ट्रेड करतो, हे चालणार नाही. कारण आता मार्केटमध्ये खूप हुशार लोक झाली. तुम्ही ऑब्झर्व करा, मागच्या 1 वर्षापासून मार्केटमध्ये बेसिक गोष्टी चालत नाहीत, बेसिक कॉन्सेप्ट चालत नाहीत. म्हणजे आपण म्हणायचो की बाबा 15 मिनिटाच्या कॅन्डलचा हाय लावा, 15 मिनिटाच्या कॅन्डलचा लो लावा, वर गेलं की ट्रेड घ्या, खाली गेलं की ट्रेड घ्या, तो आपण म्हणायचो. पण मंडळी, आता तेवढं मार्केट सोपत राहिलेलं नाही. ठीक आहे, तर तुम्हाला मार्केटमध्ये टिकायचं असेल तर तुम्हाला ऍडिशनल गोष्टी बघाव्याच लागणार आहेत. तुम्हाला बघा, रॅन्डमली ज्या 2 स्ट्राईक प्राइसवर मोठे व्हॉल्यूम आहेत, ती स्ट्राईक प्राइस कधीच सिलेक्ट करायची नाही ट्रेड करताना. ओके, ट्रेड करताना कधीच ठरवायची नाही, ती स्ट्राईक प्राइस कधीच घ्यायची नाही. आता त्याच्यानंतर इथं एक्सपायरीचा एक विषय येतो. बघा, प्रत्येक महिन्याचा थर्सडे म्हणजे गुरुवार. ओके, प्रत्येक महिन्याचा शेवटचा गुरुवार. ओके, हा काय असतो, स्टॉक ऑप्शनची एक्सपायरी असते. ओके, त्या दिवशी तुम्हाला तुमचा जो स्टॉक ऑप्शनचा कॉन्ट्रॅक्ट आहे हा झिरो होत असतो. ओके, तर हे पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. बरेच जण असे आहेत की काहीतरी मला फोन लावतात की सर, आम्ही SBIचा स्टॉक ऑप्शन घेतलेला आहे, एवढ्याला घेतलेला आहे, आणि सर आम्हाला ती माहितीच नाही आणि तो आता झिरो व्हायलाय, आणि सर आता आमचा एवढा लॉस आहे. तर मंडळी, तुम्ही मूर्ख आहात. ओके, माझं बोलणं कडक आहे, पण इथं लॉस डायरेक्ट पैशाचा आहे. आणि जर पैशाचा लॉस असेल तर पैसा मेंटल हेल्थ पण घेऊन जातो, मेंटल पीस पण घेऊन जातो. ओके, तुम्ही मूर्ख आहात कारण तुम्हाला नॉलेज घेऊन ट्रेड करता आलं नाही. तुम्ही 5-5, 10-10 हजारचे लॉस करता, 20-20 हजारचे लॉस करता, पण तुम्ही शास्त्रशुद्ध पद्धतीनं त्याचा जाऊन तुम्ही अभ्यास करू शकत नाही. ओके,
जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला, हा तुमचा लॉस होणार, 100% होणार. पण तुमचे जे 40-40, 50-50 हजारचे एकेका दिवशी लॉस व्हायलेत, ते कुठेतरी 2-4 हजारवर होतील. ओके, म्हणजे लॉसेसचं जे पर्सेंटेज आहे ते कमी होईल, लॉस कमी होईल. पण तुम्हाला शिकण्याची इच्छा नाहीये, तुम्हाला काय करायचंय, पैसा कमवायचा आहे. आणि जर पैसा कमवायचा आहे, तर तुम्ही मार्केटपासून लांब राहा. ओके, मार्केटमध्ये रातोरात माणसं श्रीमंत होत नाहीत. आता कल्चर बनवल्या चाललंय युट्यूब, इंस्टाग्रामवर लाखो रुपयाचे स्क्रीनशॉट्स टाकायचे, त्याच्यातले 90% स्क्रीनशॉट तर एडिटेड असतात. ओके, बघा मार्केट सोपं आहे, पण तुम्हाला जर वाटत असेल की मी आज चालू करतो ट्रेडिंग आणि उद्यापासून मला 4-5 हजार, 10 हजार, 15 हजार रोज भेटायला चालू होईल, तर तुमचं मिसकन्सेप्शन दूर करण्यासाठी मी आहे. तुम्हाला तसं काही भेटणार नाही. तुम्ही रातोरात रस्त्यावर येऊ शकता, पण रातोरात तुम्ही करोडपती आणि अरबोपती होऊ शकत नाहीत. मार्केटमध्ये होऊ शकता, पण तुम्हाला मार्केटमध्ये एक्सपिरियन्स पाहिजे, तुमचं तिथं खूप कमांड पाहिजे, तर तुम्ही मार्केटमध्ये ट्रेड करण्यासाठी म्हणजे तिथून पैसे कमवू शकता तेवढे. ओके, त्याच्यामुळे आसपासची लोक काय करायली त्याच्यावर फोकस करू नका. आता बरेच इंस्टाग्रामवर वगैरे इन्फ्लुएन्सर आहेत की आजचा एवढा प्रॉफिट, आज एवढं झालं, ते झालं, इथं ट्रेड घेतला, हे केलं, ते केलं. तर त्याच्यामुळे काय व्हायले की 10% मंडळी मोटिवेट व्हायली, पण 90% मंडळी काय व्हायली, डिमोटिवेट व्हायली. त्यांना काय वाटायले की यार मलाच काहीतरी लॉस होते, माझंच काहीतरी मार्केटमध्ये भांडण आहे, माझं मार्केटचं काहीतरी भांडण आहे, मलाच हे का जमना, आणि ते काय करतात, डिप्रेशन मध्ये जातात. तर हे होऊ नये. मला तुम्हाला सांगतो की एवढे सध्या फोन येत आहेत हे सिच्युएशनशी. ओके, आणि ही खूप क्रिटिकल गोष्ट आहे बरं का. एवढी ह्याला ढिल्ल्यात घेऊ नका. ओके, त्याच्यामुळे इंस्टाग्राम, युट्यूबवर तर बघूच नका की आजचा याचा एवढा प्रॉफिट, तेवढा प्रॉफिट. बिलकुल बघायचं नाही. आपलं काय, आपलं कालचा 500 प्रॉफिट होता ना, आज किती प्रॉफिट आहे, 600 प्रॉफिट आहे, वा आनंद माना. ओके, पार्टी करा. मी काय म्हणालो, पार्टी करा. ओके, पण आसपास काय चाललंय ते बघू नका. कारण पुढचा माणूस जर ट्रेड करतोय आणि 5,000, 6,000, 7,000, 8,000 काढतोय, तर त्याचा एक्सपिरियन्स वेगळा आहे किंवा तो तुम्हाला मूर्खात काढतोय. ओके, दोन गोष्टी असू शकतात. एक तर तो एडिट करून स्क्रीनशॉट टाकतोय. ओके, आणि बघा आपल्याकडे ना मराठी माणूस मागं काय, तर त्याच्या मागं एक सर्वात मोठं कारण आहे की त्याला दिखावा करायचा असतो. त्याला काय करायचा असतो, दिखावा करायचा असतो. आता दिखावा करायचा म्हणजे काय, तर लगेच 500चा प्रॉफिट झाला की लगेच स्टेटस, लगेच ते हर्षद मेहताची ती रिंगटोन, म्हणजे ते मागं गाणं 1992चं ते वेब सिरीज मधलं गाणं. ओके, पैसा पैसा है तू वगैरे वगैरे, ते गाणं टाकायचे मागं. ओके, आणि मस्त दिखावा करायचा. पण लक्षात घ्या, जो कमवतो ना तो मार्केटमध्ये कधी दाखवत नाही बघा. जो कमवतो तो मार्केटमध्ये कधी दाखवत नाही. हे सर्वात महत्वाचं सूत्र आहे बघा, लक्षात घ्या. ओके, आणि जो म्हणजे उथळ पाण्याला खळखळाट फार म्हणतो ना आपण, तर ती खळखळाट तुम्हाला स्टेटसवर, स्टोऱ्यांवर ही बघायला भेटते. ओके, आता प्रश्न पडतो की सर तुम्ही एवढी बडबड का केली? तर एवढी बडबड केली की स्टॉक ऑप्शन ही खूप रिस्की गोष्ट आहे. स्टॉक ऑप्शन ही खूप रिस्की गोष्ट आहे. ही म्हणजे शेमड्या पोरांना तर त्याच्यात हातच घालू नये. ओके, जर तुम्ही नवीन असाल आणि तुम्ही मार्केटमध्ये ट्रेड करणार असाल, तर तुम्ही मार्केटमध्ये स्टॉक ऑप्शन पासून ट्रेड करण्याची जर तुमची इच्छा असेल, तर तुम्ही मार्केटमध्ये येऊ नका, ट्रेड करू नका, काही गरज नाही. तो पैसा एफडी करून ठेवा. ओके, सरळ सांगणे, कारण इथं पैशाला डायरेक्ट रिस्क आहे, डायरेक्ट लॉस होऊ शकतो. ओके, चलो. तर आता बघा आपण चार्टवर येऊया. आता 15 EMA मी तुम्हाला बोललो की बॉस 15 EMA वापर आपल्याला करायचा आहे. पण 15 EMA वापर आपल्याला कसा करायचा आहे, तर त्याचा ट्रॅप सारखा वापर करायचा, म्हणजे ट्रॅप ट्रेडिंग करायची आपल्याला. त्याच्यामध्ये काय करायचे, ट्रॅप ट्रेडिंग. बघा लक्ष द्या, बघा आपल्याला ऑप्शन ट्रेडिंग जेव्हा करतो आपण, आपण कॉल पुट घेतो, आपण कॉल पुट खरेदी करतो. या कॉल पुट मध्ये खरा प्रॉफिट कधी होतो माहिती का? या कॉल पुट मध्ये खरा प्रॉफिट कधी होतो, जेव्हा आपल्याला कुठेतरी ट्रॅप भेटतो. जेव्हा आपल्याला कुठेतरी ट्रॅप भेटतो, आणि ह्या ट्रॅप मध्येच आपल्याला खरी कमाई आपल्याला कॉल पुट मध्ये भेटते. मोस्ट ऑफ द टाइम जे तुम्हाला मोठ्या रॅली भेटतात. ओके, आता ही रॅली जी आहे, या रॅलीमध्ये पण ट्रॅप आहे. तर तुम्हाला ट्रॅप ओळखता यायला पाहिजे. ओके, तर तुम्हाला जर ट्रॅप ओळखता आला तर तुमचा प्रीमियम जबरदस्त वाढेल. ओके, भलेही तुम्हाला 2 कॅन्डलची मुवमेंट भेटेल, पण त्या 2 कॅन्डलमध्ये 2,000-3,000 पर्यंत प्रॉफिट भेटू शकतो. ओके, तर आपण जे स्टॉक ऑप्शनसाठी जी स्ट्रॅटेजी किंवा जे काय म्हणत आहेत ते बघायचं आहे आपल्याला. तर ती कशाशी बेस्ट असणार आहे, ट्रॅपशी बेस्ट असणार आहे, म्हणजे ट्रॅप ट्रेडिंग. आता 15 EMA वापर करून सर आम्ही ट्रॅप कसा शोधावा, 15 EMA वापर करून आम्ही ट्रॅप कसा शोधावा, हा तुमच्या मनात प्रश्न असला पाहिजे. ओके, तर त्याचं उत्तर तुम्हाला मी देणार आहे. शेवटपर्यंत सेशन बघायचं आहे, आणि ह्या युट्यूबवर ते सेशन मी अपलोड करेल. ओके, तर हे सेशन अपलोड झाल्यानंतर 500 लाईक तरी जमले पाहिजे बरं का.
ओके, कारण ही एवढी जी व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन आहे, ही व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन तुम्हाला कोणीच देणार नाही. ओके, युट्यूबवर तरी. कारण प्रत्येकाला काय आहे की तो म्हणतो की हा तुम्हाला 80% फुकट नॉलेज देतो, 20% नॉलेज पाहिजे असेल तर माझा कोर्स जॉईन करा म्हणतो. माझं असं काही नाही. कोर्स करायचा तर करा, नाही तर करू नका. पण माझं काम आहे 100% नॉलेज देणं. कारण उद्या प्रॉफिट झाला तर उद्या माझं नाव तुम्ही मोठं करणार, आणि उद्याच्याला जर तुम्हाला लॉस झाला तर तुम्ही कोणाला ब्लेम करणार? मला ब्लेम करणार की अरे ती मूर्खाचा व्हिडिओ बघितला होता मी आणि त्यानं मला अर्धवटच नॉलेज दिलं. ओके, तर मला तुमच्या माघारी शिव्या नाही खायच्या. ओके, तर चला मी तुम्हाला म्हणलं की बाबा ट्रॅपचा वापर करून आपल्याला काय करायचं आहे, 15 EMA चा वापर करून ट्रेड करायचा आहे. 15 EMA काय आहे? 15 EMA हे एक इंडिकेटर आहे. मग आपल्याला इंडिकेटरमध्ये जावं लागेल आणि इथे आपल्याला टाईप करायचं आहे काय? EMA. काय टाईप करायचं आहे? EMA म्हणजे काय? मुव्हिंग ऍव्हरेज एक्सपोनेन्शियल. बघा इथे तुम्हाला जर बघितलं तर तुम्हाला सर्वात पहिला ऑप्शन इथे दिसेल. ओके सॉरी, एक मिनिट. EMA. ओके, इथे सर्वात पहिला ऑप्शन दिसेल मुव्हिंग ऍव्हरेज एक्सपोनेन्शियल. त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचंय. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर इथे बघा, इथे तुम्हाला असं काहीतरी एक दिसेल. ओके, तुम्ही झूम करून देखील बघू शकता की EMA 200 क्लोज असं दिसत आहे. कधी कधी तुम्हाला इथं EMA 9 क्लोज दिसेल. ओके, त्याच्यामुळे काळजी करू नका. ओके, आपल्याला ह्याच्याशी काही घेणं देणं नाही. बघा आता मला ह्याच्यामध्ये काय करायचं, ह्याच्यामध्ये काही सेटिंग करायची आहे. ह्याच्यामध्ये माझी सेटिंग करायची आहे, मॅन्युअली सेटिंग चेंज करायचं आहे. कसं चेंज करायचं मग? तर माझा जो कर्सर आहे तो मी इथे घेऊन जाईल आणि इथे डोळा आहे बघा. ओके, इथे एक डोळ्याचा ऑप्शन आहे. त्या डोळ्याच्या बाजूला एक सेटिंगचा ऑप्शन आहे. जर तुम्ही झूम करू शकलात तर बेस्ट आहे. ओके, मी तुम्हाला इथे नाही, झूम होत नाही इकडे. ओके, तर या सेटिंगवर क्लिक करा. या सेटिंगवर क्लिक केल्यानंतर असं तुम्हाला काहीतरी एक डब्बा ओपन होतो. या डब्यामध्ये फक्त आपला संबंध ह्या लेंथशीच आहे, ह्या लेंथशी. ओके, आता ही लेंथ जी आहे इथं 200 आहे, इथं आपल्याला फक्त 15 करायचं आहे. इथे आपल्याला काय करायचंय? 15 करायचं आहे. आणि ह्याच 15ला आपण काय म्हणतो? 15 EMA. यालाच आपण काय म्हणतो? 15 EMA म्हणतो. आता बघा, युजली बरेच युट्यूबर काय सांगतात की हा एक EMA आहे, ह्या EMAच्या वर क्लोज केलं की तुम्ही काय करा? ट्रेड घ्या. ह्या EMAच्या वर क्लोज केलं की तुम्ही काय करा? ट्रेड घ्या आणि इथून मार्केट मध्ये मुवमेंट भेटेल. पण मी तुम्हाला काय म्हणलं, मार्केटमध्ये मुवमेंट कधी भेटेल? मार्केटमध्ये मुवमेंट भेटेल जेव्हा तुम्हाला ट्रॅप भेटेल, जेव्हा कोणीतरी अडकेल. एकतर बायर अडकेल किंवा सेलर अडकेल. ओके, आता बघा इथे लक्ष द्या. इथे काय झालं? इथे 15 EMA लावला, मार्केट इथं ओपन झालं. म्हणजे हा स्टॉक ओपन केलाय मारुतीचा मी. ओके, कारण मारुतीचा का स्टॉक ओपन केला? कारण मारुतीची लॉट साईज 50 ची आहे. मग तुमच्या मनात प्रश्न पडेल की सर तुम्ही मॅक्सिमम लॉट साईज कितीची आपण ट्रेड करू शकतो? मी म्हणेल 250-300 ची लॉट साईज असेल ना तर ठीक आहे. 300 पेक्षा मोठी लॉट साईजवर जाऊ नका. 300 पेक्षा मोठ्या लॉट साईजवर जाऊ नका. ओके, आता बघा 50 ची लॉट साईज आहे मारुतीची. आता मी तुम्हाला काय म्हणलं की आपल्याला ट्रॅप बघायचा. आता बरेच युट्यूबर काय म्हणतात की इथं इथे काय आहे? बरं, कॉमन थिंकिंग सांगतोय बरं का, युट्यूबर म्हणूनच नाही पण कॉमन थिंकिंग सांगतोय की बाबा EMAच्या वर गेलेला आहे, आता इथं काय कर? ट्रेड कर. इथं काय कर? ट्रेड घे. ओके, इथं काय कर? ट्रेड घे. इथं मग बरीच जण काय करतात? कॉल साईडला ट्रेड घेतात. पण लगेच मार्केट काय करतं? एक मोठी रेड कॅन्डल बनवतं. आणि ज्या मंडळींनी इथं कॉल घेतलेला आहे त्यांचे स्टॉप लॉस इथं असतात. आणि मार्केटने रेड कॅन्डल बनवल्यामुळे त्यांना काय होतं? लॉस व्हायला चालू होतो. आणि मग काय होतं? त्यांना लॉस व्हायला चालू झालं की तुम्ही विचार करा ना, जर तुम्हाला लॉस व्हायला चालू झालं की तुमच्यामध्ये काय, कुठला फॅक्टर येतो? फिअर फॅक्टर येतो. ओके, तुमच्यामध्ये काय येतो? फिअर फॅक्टर येतो. ओके, फिअर म्हणजे काय? तुम्हाला भीती वाटायला चालू होते. तुम्हाला काय होते? भीती वाटायला चालू होते. आता ही भीती वाटणं चालू झाली की मग काय करतो आपण? अरे एक्झिट करू का? अरे एवढा लॉस आहे, तेवढा लॉस आहे, काय करू काय नाही. मग तिथं आपली विचार करण्याची क्षमता संपते. आणि आपण तिथं इमोशनल होऊन विचार करतो. जर तुम्हाला इमोशनल होऊन विचार नाही करायचा तर तुम्ही इमोशनली खूप स्ट्रॉंग पाहिजे. ओके, आणि जर तुम्ही इमोशनली स्ट्रॉंग आहेत तरच तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करू शकता. सरळ सांगतोय. ओके, राईट. आता बघा इथे काय झालं? मार्केटमध्ये आपल्याला रेड कॅन्डल भेटली. मग इथं कोण ट्रॅप झालो? इथे कोण अडकलं? इथे कोणाला लॉस दिसायला लागला? इथे सी साईडच्या लोकांना लॉस दिसायला लागला. म्हणजे इव्हेंच्युअली बायर लोकांना लॉस दिसायला चालू झाला. मग इथे काय झालं? रेड कॅन्डल क्लोज झाली. मग आता रेड कॅन्डल क्लोज झाल्यावर लगेच उड्या मारायच्या का? नाही. रेड कॅन्डल तयार झाली तरी उड्या मारायच्या नाही. बघा, मार्केटमध्ये संयम फार महत्वाचा आहे बरं का. ज्याच्या हातात संयम आहे ना तोच मार्केटमध्ये प्रॉफिट कमवतो. ज्याच्या हातात संयम नाहीये तो मार्केटमध्ये काहीच कमवू शकत नाही. ओके, आता इथे आपल्याला काय भेटली? रेड कॅन्डल भेटली, लगेच क्लोज झाली. ओके, तर ह्या रेड कॅन्डलचा लो आपला काय असेल? एंट्री ट्रिगर असेल. ह्या रेड कॅन्डलचा लो आपला एंट्री ट्रिगर असेल. आणि
ह्या प्रिव्हियस रेड कॅन्डलचा हाय आपला काय असेल, स्टॉप लॉस असेल. ओके, प्रिव्हियस रेड कॅन्डलचा स्टॉप लॉस, किंवा इतका स्टॉप लॉस जरी नाही ठेवला, ओके, पण ज्या कॅन्डलमध्ये एंटर करतात कमीत कमी त्याच्यावर तरी स्टॉप लॉस ठेवा, म्हणजे इथं कुठेतरी तरी स्टॉप लॉस ठेवा. ओके, कमीत कमी एवढा तरी स्टॉप लॉस ठेवा. ओके, आणि मग आता पुढचा प्रश्न काय सर, एंट्री घेतली, स्टॉप लॉसही सांगितला, आता एक्झिट कधी करायचं, तर एक्झिट करायचं मिनिमम 1:2 चा रिस्क टू रिवॉर्ड रेशो भेटला की एक्झिट करून द्या. जास्त मोठ्या प्रॉफिटची इथं अपेक्षा करू नका, जास्त मोठ्या प्रॉफिटची इथं अपेक्षा करू नका. जर इथं रिस्क माझे समजा 500 रुपये आहे, जर इथं रिस्क माझी 500 रुपये आहे, 1000 रुपये जर मला प्रॉफिट भेटतोय तर मी इथं निघून जाईल. ओके, आणि 1000 रुपये प्रॉफिट मंडळी तुम्हाला इथंच कुठेतरी भेटला असता बरं का, म्हणजे ह्याच कुठल्या तरी स्पाईकमध्ये इथं कुठेतरी भेटला असता. एंट्री कधी घेतली तुम्ही, 10 वाजता, म्हणजे एका तासात तुम्हाला इथं भेटला. इथं तरी वेळ लागला, इथे तरी वेळ लागला. काही काही तर अशा वेळेस अशी कंडिशन आहे की तुम्हाला तिथं तुम्ही एंटर करणार आणि 10 मिनिटांमध्ये तुम्ही 1000, 2000, 3000 प्रॉफिट घेऊन बाहेर पडणार. अशा पण सिच्युएशन आहेत, कारण तिथं ट्रॅप बनतो. ट्रॅप बनला की अडकतो माणूस. आता बघा अजून एक सिच्युएशन सांगतो. ओके, बघा इथे काय झालं, इथे सर्वांना काय दिसला, डब्ल्यू पॅटर्न दिसला. इथे काय दिसला, इथे सर्वांना डब्ल्यू पॅटर्न दिसला. दिसला का, या डब्ल्यू पॅटर्नचा ब्रेकआउट, या ईएमएचा ब्रेकआउट. ओके, सगळं दिसलं सर. आता मी काय करतो सर, इथं सी साईडला ट्रेड घेतो. ओके, सी साईडला ट्रेड घेतो. ओके, आणि तुम्ही काय करता, ब्रेकआउट वाल्या कॅन्डलमध्येच एंटर करता. हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे. ओके, ब्रेकआउट वाल्या कॅन्डलला जरी तुम्ही एंटर करणार असाल, तुम्हाला इथं दिसायला डब्ल्यू दिसायला काही अडचण नाही, ईएमए दिसायला काही अडचण नाही, तुम्ही इथं ट्रेड घेऊ शकता का, घेऊ शकता. पण कधी, जेव्हा तुमची ब्रेकआउट वाल्या कॅन्डलचा हाय तुटेल तेव्हा. पण आपल्याकडे काय आहे, उतावळे नवरे आहेत खूप. ओके, आपल्याकडे मन आहे बघा, उतावळा नवरा गुडघ्याला बाशी. ओके, तर अशी मंडळी आपल्याकडे आहे की म्हणते अरे ब्रेकआउट भेटला, ब्रेकआउट भेटला, चला चला पटपट पटपट ट्रेड घ्या. तर तिथं तुम्ही अडकता. तिथं काय होता, तुम्ही अडकता. आता तिथं अडकता, मग काय होतं, आता मार्केट काय करतं, स्लो अँड स्टडी थोडं थोडं खाली यायला लागतं, थोडं थोडं खाली यायला लागतं. आणि मार्केटमध्ये एक थोडं खाली आल्यानंतर एक एक ग्रीन कॅन्डल बनवतं. ओके, ग्रीन कॅन्डल बनवतं, किंवा ह्या ईएमएच्या खाली क्लोजिंग देतं, ह्या ईएमएच्या खाली क्लोजिंग देतं. बघा इथं क्लोजिंग झाली किंवा इथं एक क्लोजिंग झाली, 2 क्लोजिंग आपल्याला भेटलेले आहेत. तर आपण समजा मोठ्यावाल्या क्लोजिंगला जर पकडलं, ह्या क्लोजिंगला जर पकडलं, ओके, तर इथं काय करू शकतो आपण, ट्रेड घेऊ शकतो. कारण काय, तर ही एक नेकलाईन होती, डब्ल्यू पॅटर्नची नेकलाईन होती. त्याच्यामुळे मी प्रत्येक सेशनमध्ये म्हणतो की चार्ट पॅटर्नवर तुम्ही ट्रेड करून पैसे कमवू शकत नाहीत. तुम्ही फक्त कॅन्डलचा वापर करून ट्रेड करून पैसे कमवू शकत नाहीत. तुमच्याकडे परिपूर्ण नॉलेज पाहिजे, परिपूर्ण नॉलेज पाहिजे. परिपूर्ण नॉलेज नसेल तर ट्रेड करू नका. ओके, राईट, चलो. आता मग बघा, आता ही एक नेकलाईन होती, या नेकलाईनच्या खाली काय झालं, सेल बायर्स लोकांचे स्टॉप लॉस होते. ओके, ज्यांनी इथं बाय केलेलं आहे त्यांचं स्टॉप लॉस कुठे, इथं 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 कुठेतरी त्यांचे स्टॉप लॉस आहेत. आता मार्केट काय झालं, रेड झालं, मार्केट काय झालं, रेड झालं. इथे काय झालं, मग पॅनिक क्रिएट झाला. पॅनिक का क्रिएट झाला, कारण इथं फिअर फॅक्टर आलता, कारण लॉस दिसायला चालू झाला होता, कारण लॉस दिसायला चालू झाला होता. आता ह्याच्यामुळे काय झालं, मार्केटमध्ये ज्या लोकांना लॉस दिसायला चालू झाला ती लोक विकणार. ओके, आणि त्या लोकांचा फायदा घेऊन मार्केटमध्ये नवीन फ्रेश सेलर येणार. फ्रेश सेलर म्हणजे कोण, तुम्ही तुमच्या आमच्यासारखी जी ट्रॅपचा वाट बघत होती, आणि ती काय करणार, इथे एंटर करणार. आणि ह्या एकाच कॅन्डलमध्ये तुम्हाला एवढा जबरदस्त प्रॉफिट झाला असता, कारण इथं काय मोमेंटम आहे, इथे काय आहे, मोमेंटम आहे. मोमेंटम असणार म्हणजे काय, मार्केटमध्ये रॅली असणार, रॅली असणार म्हणजे काय, तर तिथं ट्रेड भेटणार आपल्याला. ओके, साहजिक गोष्ट आहे. ओके, तर हे तुम्हाला बघायचं आहे. ट्रॅप बघायचे, ट्रॅप बघा, ट्रॅप बघा, मी तुम्हाला अजून पण म्हणतोय ट्रॅप बघा. ओके, इथं बघा, इथं सिंपल ब्रेकआउट आहे, या ब्रेकआउटला ट्रेड करून काही मजा नाही, या ब्रेकआउटला ट्रेड करून काही मजा नाही. हा, इथं काय आहे, ट्रॅप आहे. कारण काय, तर बघा ईएमएच्या वर चालली कॅन्डल आणि पुन्हा खाली येईल, ईएमएच्या वर चालेल पुन्हा खाली येईल, किंवा अशी पण सिच्युएशन येईल, ईएमएच्या खाली गेली पुन्हा वर गेली, ईएमएच्या खाली येऊन पुन्हा वर गेली. ह्या दोन सिच्युएशनला आपल्याला काय म्हणायचं, ट्रॅप म्हणायचं. ओके, अडकवणं म्हणायचं. इथं बघा, इथे तुम्हाला काय दिसेल, ग्रीन कॅन्डलची क्लोजिंग दिसेल, बरेच बायर्स इथं अट्रॅक्ट झाले. लगेच इथं रेड कॅन्डलची क्लोजिंग, इथं आपण ट्रेड घ्यायचा का, 100% ट्रेड घ्यायचा. पण कधी, तर ह्या रेड कॅन्डलचा लो तुटायला पाहिजे मंडळी, ह्या रेड कॅन्डलचा लो तुटायला पाहिजे. तुटला का, लगेच दुसऱ्या कॅन्डलनं रेडचा कॅन्डलचा लो तोडला आणि आपण काय करणार, इथे ट्रेड घेणार. ज्या कॅन्डलमध्ये एंटर करणार आहोत त्याच्या आधीच्या कॅन्डलचा हाय किंवा त्याच कॅन्डलचा हाय आपण कुठेतरी एक स्टॉप लॉस ठेवणार आहोत. ओके, तुमच्या हिशोबानं तुम्ही इथं स्टॉप लॉस ठेवू शकता. माझं म्हणणं असेल की स्विंगच्या जवळपास इथं स्टॉप लॉस ठेवा. ओके, आणि त्याच्यानंतर बघा इथे आरामात तुम्हाला इथं रिस्क टू रिवॉर्ड रेशोच्या अकॉर्डिंग जर बघितलं तुम्ही, तर तुमचा इथं रिस्क टू रिवॉर्ड रेशो कितीचा आहे. ओके, इथे बघा जवळपास तुम्हाला 1:1.2 चा रिस्क टू रिवॉर्ड रेशो भेटलेला आहे. ओके, जवळपास 1:1.5 चा रिस्क टू रिवॉर्ड रेशो इथे भेटलेला आहे. ओके, आणि पण इथं बघा हा चार्टचा आहे, पण प्रीमियमचा रिस्क टू रिवॉर्ड रेशो वेगळा असतो बरं का. म्हणजे प्रीमियमच्या चार्टवर, म्हणजे आता समजा हा मारुतीचा चार्ट आहे, मारुती कितीला चालू आहे, मारुती चालू आहे समजा 12,500 रुपयाचा. मला मारुतीचा काय करायचा आहे,
कॉल बघायचा आहे, मारुतीचा कॉल बघायचा आहे. चलो बढिया. ओके बढिया. आता मी मारुतीचा 12,500चा कॉल बघतो. ठीक आहे. ओके चलो चलो. ओके राईट. आता इथं प्रीमियम वेगळ्या पद्धतीने हालतात, इथं प्रीमियम वेगळ्या पद्धतीने हालतात. आता ही सिच्युएशन कधीची आहे? ही सिच्युएशन आहे 2 एप्रिलची. ही सिच्युएशन आहे 2 एप्रिलची. आता बघूया 2 एप्रिलला काय सिच्युएशन होती मार्केटची. 2 एप्रिलला काय सिच्युएशन होती मार्केटची. ओके बढिया. 2 एप्रिल टाइम पण बघूया. 12:30 आपली एंट्री झाली होती. बघा विथ प्रूफ सांगणार आहे सगळं बरं का. 12:30 आपली एंट्री झाली होती. सॉरी सॉरी, इथे आपल्याला पुट साईडला बघायचं ना, आपण कॉल साईड बघितली. ओके सॉरी माय बॅड. ओके मारुती 12,500चा कॉल पुट, सॉरी पुट पुट. ओके चलो बढिया. तो ऍड केला. 2 फेब्रुवारीचा चार्ट ओपन केला आपण. 11:30 कॅन्डल बघितली आपण. ओके एंट्री कधी झाली होती आपली? जवळपास 12:30 सॉरी 12:30 आपण बघितलं की 2 फेब्रुवारीला सॉरी 2 एप्रिलला आपल्याला 12:30 कुठं होतं मार्केट? जवळपास इथे कुठेतरी मार्केट होतं. ओके इथे कुठेतरी मार्केट होतं. ओके मी व्हर्टिकल लाईन्स मार्क केलेली आहे ज्याच्यामुळे मला एक लक्षात येईल. ओके तर इथं कुठेतरी आपली एंट्री झाली, इथे कुठेतरी आपली एंट्री झालेली. ओके इथे कुठेतरी आपण एंटर केलेला आहे आणि स्टॉप लॉस ठेवला की या ग्रीन कॅन्डलचा लो. किती पॉईंटचा स्टॉप लॉस आहे? 13 पॉईंटचा स्टॉप लॉस आहे. 13 पॉईंटचा स्टॉप लॉस आहे. वर कितीचं भेटलं? वर जवळपास आपल्याला 1:2चं जवळपास नाही सॉरी 1:1.6चं टार्गेट आपल्याला इथे भेटलेलं आहे. ओके मिनिमम 1:1 तर भेटलेला आहे, मिनिमम 1:1 तर भेटलेला आहे. बरेच ट्रॅप असे असतात की ज्याच्यामध्ये कमी मुवमेंट भेटते, पण ट्रॅप भेटल्यानंतर मुवमेंट भेटते ते 100% बरोबर आहे, ते 100% बरोबर आहे. आता ट्रॅप बघा, आता तुम्हाला वाटेल की सर हा एक ट्रॅप आहे का? म्हणजे सर इथं मार्केट खाली आलं पुन्हा वर गेलं, हा ट्रॅप असू शकतो का? ह्याला वीक ट्रॅप म्हणतात. ह्याला काय म्हणतात? वीक ट्रॅप. ट्रॅपचे पण 2 प्रकार आहेत, ट्रॅपचे पण 2 प्रकार आहेत. हा वीक ट्रॅप आहे. आपल्याला काय बघायचंय? आपल्याला झटक्यात वरील झटक्यात खाली, झटक्यात वरील झटक्यात खाली, म्हणजे बघा हे वर गेलं पुन्हा खाली आलं, तर हा काय झाला? ट्रॅप झाला. हा काय झाला? ट्रॅप झाला. ओके तर हे आपल्याला बघायचंय. इथे बघा काय झालं, इथे बघा काय झालं, इथे ईएमएच्या जवळ आलं, ईएमएच्या जवळ आलं, रेड कॅन्डल बनवली होती आणि ईएमएच्या खाली पण क्लोजिंग दिली होती. तर ह्या रेड कॅन्डलमध्ये बऱ्याच साऱ्या लोकांनी काय केलं असेल, त्यांचे कॉल किंवा त्यांचे जे पुट आहेत त्यांच्यामध्ये नवीन पोझिशन बनवलेली असेल. ओके पण आपल्याला लगेच काय भेटलं मंडळी? लगेच एक ग्रीन कॅन्डल भेटली आणि तिच्या वर कॅन्डलची क्लोजिंग झाली, त्याच्यावर कॅन्डलची क्लोजिंग झाली. आता हा कॉन्ट्रॅक्ट मार्च मधला आहे, त्याच्यामुळे मला इथं तुम्हाला मार्चचा जर कॉन्ट्रॅक्ट दाखवला असता तर तुम्हाला समजलं असतं, तरी पण दाखवण्याचा प्रयत्न करतो मी. बघा रेड कॅन्डल होती, रेड कॅन्डलच्या नंतर ग्रीन कॅन्डल झाली, म्हणजे इथं कोण ट्रॅप झालं? इथं सेलर ट्रॅप झाले. ओके आणि लगेच तुम्हाला एक ग्रीन कॅन्डलची क्लोजिंग भेटली, जी की काय सांगते? बायर्स लोकांचं डॉमिनेशन सांगते, बायर लोकांचं डॉमिनेशन सांगते. 10:55 28 मार्च आपण जर पाहिलं. ओके कॉलचा मी चार्ट ओपन करतो, 12,500 कॉलचा चार्ट. ओके 28 तारखेला जायचं आहे आपल्याला, 28 तारखेला जायचं आहे, 28 मार्च राईट. तेव्हा तेवढी मुवमेंट आपल्याला इथे दिसत नाहीये. 28 मार्चच्या चार्टवर किती तारीख टाइम काय आहे? जवळपास 10:55. ओके 10:55, 10:55 म्हणजे ही कॅन्डल आहे. ओके ही कॅन्डल आहे. ओके ही कॅन्डल आहे. या कॅन्डलला लगेच आपण ह्याचा हाय ब्रेक झाला, एंट्री घेतली आणि ह्याच कॅन्डलचा लो आपण काय केला? स्टॉप लॉस ठेवला, कारण लगेच तुमचा ट्रॅप जनरेट झाला होता ना मंडळी. ओके तुमच्या मनात प्रश्न पडेल की असं कसं सर? बघा ना ट्रॅप इथं जनरेट झालेला आहे, तर ह्या ग्रीन कॅन्डलचा हाय ब्रेक झाला की लगेच तुमची सॉरी रेड कॅन्डलचा हाय ब्रेक झाला की लगेच तुमची एंट्री आहे आणि ह्या रेड कॅन्डलचा लो तुमचा काय? स्टॉप लॉस आहे. ओके तर इथं आपल्याला काय झालं? रेड कॅन्डलचा लो आपण स्टॉप लॉस ठेवलेला आहे. एंट्री कितीला झाली आपली? एंट्री झाली ह्या रेड कॅन्डलचा हाय जवळपास 21 पॉईंटचा स्टॉप लॉस आहे आपला आणि इथं टार्गेट कितीचं भेटलेलं आहे? ऑलमोस्ट इथून जी रॅली भेटलेली आहे ती 1:3.5 म्हणजे जवळपास 1:3 3.5चं आपल्याला जवळपास इथे टार्गेट भेटलेलं आहे. जर तुम्ही इथं बघू शकलात, इथे बघा इथे एक डेटा भेटतो. ओके तर ह्या डेटाच्या अकॉर्डिंग तुम्ही बघू शकता 1:3.5चा आपल्याला टार्गेट भेटलेले आहे. म्हणजे ट्रॅप एवढे जबरदस्त आहेत, ट्रॅप एवढे जबरदस्त आहेत. आणि किती मिनिटामध्ये हो, किती कॅन्डल्समध्ये हे झालं, किती कॅन्डल्समध्ये अचीव्ह झालं? 11 वाजताच्या कॅन्डलमध्ये एंट्री होती. 1:2च टार्गेट म्हणलं मी तुम्हाला, जास्तचं टार्गेट पण अपेक्षा करू नका. ओके 1:2चं टार्गेट कधीच 10 मिनिटामध्ये. लगेच दुसऱ्या कॅन्डलमध्ये तर आपल्याला टार्गेट पण होतं आपलं, आपण एक्झिट पण झालो होतो. ओके म्हणजे 11:10 तर आपण एक्झिट केलं होतं.
ओके, तर हेच तुम्हाला बघायचे, कारण ट्रॅपमध्ये मुवमेंट भेटते. लक्षात घ्या, आपल्याला काय पाहिजे, मुवमेंट पाहिजे. मुवमेंट ट्रॅपमध्ये भेटते. जेव्हा आपल्याला ईएमए ब्रेक करून मार्केट वर जाताना खाली येताना दिसेल, तर त्याच्या विरुद्ध डायरेक्शनला आपण ट्रॅपसाठी तयार राहायचं. इथे बघा, इथे काय झालं, मार्केट वर जाऊ लागलं. इथे तयारीत होते बायर्स लोक मार्केटमध्ये, की आपल्याला नवीन पोझिशन बनवायची. लगेच रेड कॅन्डल झाली इथं, त्यांनी काय केला, ट्रॅप क्रिएट केला. लगेच मोमेंटम बघा ना इथे, हे मोमेंटम जर तुम्ही कॅप्चर केलं असतं तर तुम्हाला किती प्रॉफिट झाला असता, हे तुम्ही विचार करा. तुम्हाला काय करायचे, ट्रॅप बघायचे. तुम्हाला काय बघायचे, ट्रॅप बघायचे. ब्रेकआउट व्हायला पाहिजे, ईएमए त्या कॅन्डलच्या मध्ये जायला पाहिजे. बघा, हे काय झालं, हे ट्रॅप झाले, बायरचा आणि सेलरचा दोघांचा पण ट्रॅप झाला इथे. ओके, पण बायर डॉमिनेटिंग होते म्हणून इथं बाईंग साईडला जास्त आपल्याला हे भेटलं, इथे रॅली भेटलेली आहे. ओके, तर हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. तुम्हाला मार्केटमध्ये ट्रॅप बघायची, त्या ट्रॅप शिवाय तुम्हाला एंट्री मिळणार नाही. ट्रॅप शिवाय तुम्हाला एंट्री मिळणार नाही. ओके, तर आजच्या सेशनमध्ये आपण स्टॉक ऑप्शनचं बेसिक बघितलं, आपण स्ट्रॅटेजी बघितली आणि त्या स्ट्रॅटेजीला कसं ट्रेड करायचं ते सुद्धा बघितलेलं आहे. जर तुम्हाला आजच्या सेशनमध्ये काय डाऊट असतील तर चॅट बॉक्स तुमच्याकडे ओपन आहे. तुम्ही चॅट बॉक्समध्ये तुमचे डाऊट टाकू शकता. युट्यूबवाल्या मंडळींनी चॅट बॉक्समध्ये टाका, किंवा माझा नंबर स्क्रीनवर दिसेल तुम्हाला. माझा नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. त्या नंबरवर तुम्ही मला डेफिनेटली मेसेज करा, कॉल करा. तुम्ही माझा नंबर आहे तो पर्सनली मला कधीही कॉल करू शकता. जर मी कॉल उचलला नाही तर लक्षात घ्या, 24 आवर मी कॉल बॅक करेल म्हणजे करेल, आणि तुमचा डाऊट सॉल्व्ह करेल म्हणजे करेल. तो माझा पर्सनल नंबर आहे, कोण्या असिस्टंटचा, एक्झिक्युटिव्हचा नंबर नाही येतो, राईट. त्याच्यामुळे काळजी करू नका, काय डाऊट असतील तर विचारा मला. ओके, आजचं सेशन कसं वाटलं ते सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये टाका, आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच आजचं सेशन जॉईन केल्याबद्दल. ओके.